गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आपण पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग्स हा टॉपिक आज राहिलेला कंप्लीट करणार आहोत. आपण पाहिलं होतं की पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रगलाच अँटीकोलिनर्जिक ड्रग असं म्हणतात. आणि या ग्रुपमध्ये जे ड्रग कोलिनर्जिक रिसेप्टर पैकी जे मस्कुरेनिक रिसेप्टर ब्लॉक करतात त्यांना आपण अँटीकोलिनर्जिक ड्रग ही टर्मिनॉलॉजी वापरतो. तर यामध्ये जे ड्रग निकोटिनिक रिसेप्टर ब्लॉक करतात त्यांना आपण, जर एन एम रिसेप्टर ब्लॉक करत असतील तर न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर म्हणतो. जर एन एन रिसेप्टर ब्लॉक करणारे ड्रग असतील तर गँग्लियॉन ब्लॉकर म्हणतो. तर ऍक्च्युली अँटीकोलिनर्जिक टर्मिनॉलॉजी आपण रेस्ट्रिक्टेड केलेली आहे असे ड्रग जे मस्कुरेनिक रिसेप्टर ब्लॉक करून ऍक्ट होतात, म्हणजेच अँटीकोलिनर्जिक ड्रग्स इज इक्वल टू अँटी मस्कुरेनिक ड्रग आपण पाहिलेला आहे. त्यालाच आपण ॲट्रोपिन सबस्टिट्यूट्स असंही म्हणतो. कधी कधी शॉर्ट नोट ॲट्रोपिन सबस्टिट्यूट म्हणून येते. तर मग त्यात अँटीकोलिनर्जिक ड्रग ॲट्रोपिन सोडून बाकीचे ड्रग जे आहेत ते लिहिणं मग महत्वाचं आहे. आता यामध्ये आपण अँटीकोलिनर्जिक ड्रगचे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. ते ड्रग आहेत ते नॅचरल, सेमी सिंथेटिक, सिंथेटिक अशा 3 ग्रुपमध्ये डिवाइड होतात डिपेंडिंग ऑन द सोर्स. नॅचरल जे आहेत ते प्लांट सोर्स पासून ऑप्टेन होतात. त्यात ॲट्रोपिन आहे, हायोसिन आहे. हायोसिनलाच आपण दुसरं नाव पाहिलेलं आहे की त्याला आपण स्कोपेलामाइन असंही म्हणतो. आणि दुसरा जो ग्रुप आहे सेमी सिंथेटिक. सेमी सिंथेटिक ड्रग्स म्हणजे जे नॅचरल ड्रग आहे त्याचा मॉडिफाईड फॉर्म सेमी सिंथेटिक. मग त्यामध्ये ॲट्रोपिनचे मॉडिफाईड फॉर्म आहे होमॅट्रोपिन, इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड आणि ॲट्रोपिन मिथोनायट्रेट. आणि हायोसिनचा जो मॉडिफाईड फॉर्म आहे हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड. बस्कोपॅन जे इंजेक्शन तुम्हाला माहित आहे ते हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड आहे. तिसरा जो ग्रुप आहे अँटीकोलिनर्जिक मध्ये आपण पाहिला होता तो सिंथेटिक ड्रग्ज आहे. सिंथेटिक म्हणजे लॅबोरेटरीमध्ये तयार केलेले. आणि हे सिंथेटिक ड्रगचे परत 4 प्रकार आहेत डिपेंडिंग ऑन मेन त्याची ऍक्शन. मग त्यात मिड्रॅटिक आहे, त्यात सायक्लोपेंटोलेट ट्रोपिकॅमाइड आहे. त्यानंतर त्यामध्ये अँटी सिक्रेटरी ड्रग्ज आहेत. तर अँटी सिक्रेटरी, अँटी स्पाझमोटिक म्हणजे जे सिक्रेशन कमी करतात आणि स्पाझम रिलीव्ह करतात. म्हणजे ती ऍक्शन प्रिडॉमिनंट असणारे ड्रग जे आहेत त्यात परत 2 ग्रुप आपण पाहिले होते डिपेंडिंग ऑन केमिकल स्ट्रक्चर, क्वाटर्नरी कंपाऊंड आणि टर्शरी कंपाऊंड. क्लासिफिकेशन थोडं डिफिकल्ट आहे अँटीकोलिनर्जिक ड्रगचं. आपण त्यावेळेस काही निमोनिक पाहिले होते. जे क्वाटर्नरी कंपाऊंड आहे अँटी सिक्रेटरी, अँटी स्पाझमोटिक मध्ये त्यासाठी निमोनिक होतं पीओपी ऑफ सिलिंग इज गुड. त्यात प्रोपॅन्थॅलिन, ऑक्सिफिनोनियम, पायपेनझोलेट मिथिल ब्रोमाइड. सिलिंग म्हणजे क्लिडिनियम, सायमेट्रोपियम ब्रोमाइड. आणि अजून 2 ड्रग होते आयसोप्रोपॅमाइड आणि ग्लायकोपायरोलेट. टर्शरी कंपाऊंड जे अँटी सिक्रेटरी, अँटी स्पाझमोटिक होते त्याच्यासाठी निमोनिक होतं पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज. त्यात पायरेनझिपाइन, व्हॅलिथामेट आणि डायसायक्लोमाइन ड्रग होते. फसाइको सिलेक्टिव्ह ड्रग जे आहेत जे मेनली ब्लॅडरवर ऍक्ट होतात अँटीकोलिनर्जिक, त्यासाठी निमोनिक आपण सॉफ्ट ब्लॅडर पाहिलेला आहे. सॉफ्ट SOFT. एस फॉर सोलिफेनासिन, O फॉर ऑक्सिब्युटिनिन, F फॉर फ्लेओक्झेट, T फॉर टोलटेरुडिन अँड सॉफ्ट ब्लॅडर डर म्हणजे डेरिफेनासिन. आणि चौथा जो ग्रुप आहे जो ब्रेनमध्ये जास्त चांगल्या प्रकारे जातो आणि ऍक्ट होतो त्याला आपण मेनली आपण ते पार्किन्सोनिझम मध्ये तो ग्रुप यूज करतो. त्याला अँटी पार्किन्सोनियन अँटीकोलिनर्जिक ड्रग म्हणतात. त्यात बेन्झहेक्झॉल आहे, बायपेरिडिन आहे, प्रोसायक्लिडिन आहे. बेन्झहेक्झॉलला ट्रायहेक्झिफेनिडिल असंही नाव आहे. तर हे क्लासिफिकेशन आपण मागील लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं. आणि फार्मेकोलॉजिकल ऍक्शन्स जे आहेत त्या सुरुवातीच्या 2 लेक्चर झाले. त्यातल्या पहिल्या लेक्चरमध्ये मी कोलिनर्जिक ड्रग आणि अँटीकोलिनर्जिक ड्रगच्या ऍक्शन कम्पेअर केल्या होत्या. आणि नंतर फार्मेकोलॉजिकल ऍक्शन्स मध्ये आपण ॲट्रोपिनच्या ऍक्शन CNS रिलेटेड पाहिलेली आहे. ओके, त्यामध्ये ॲट्रोपिन लाईक ड्रग, अँटीकोलिनर्जिक ड्रग मोशन सिकनेस मध्ये कशी उपयुक्त आहेत ते आपण पाहिलेलं आहे. अँटीकोलिनर्जिक ड्रग आपण पार्किन्सोनिझम मध्ये कसे उपयुक्त आहेत ते पाहिलेले आहेत. त्यात आपण पार्किन्सोनिझम जो आहे ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम हा कोणत्या ड्रगने होतो
आणि त्याच्या ट्रीटमेंटसाठी ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझमसाठी अँटीकोलिनर्जिक ड्रग ऑफ चॉईस आहे, हे आपण पाहिलेलं आहे. तर फार्माकोलॉजिकल ऍक्शन्स ज्या आहेत, ओके, त्यासाठी तुम्हाला अँटीकोलिनर्जिक ड्रगच्या ऍक्शन्स समजण्यासाठी पहिले कोलिनर्जिक ड्रगच्या किंवा जे ऍसिटिल कोलिन आपल्या शरीरात रिलीज होऊन मस्क्युरेनिक रिसेप्टरवर ऍक्ट होतो त्याच्या ऍक्शन जर माहीत असतील तर अँटीकोलिनर्जिक ऍक्शन तुम्हाला लक्षात ठेवू शकता. जसं आपण हार्ट आणि ब्लड वेसलची ऍक्शन कंप्लीट केलेली आहे, तर हार्टवर आपल्याला माहित आहे M2 रिसेप्टर असतात आणि ऍसिटिल कोलिनची ऍक्शन M2 रिसेप्टरवर काय आहे. तर आपण हे पण पाहिलंय M2 रिसेप्टर हे GI टाईप रिसेप्टर आहे, त्यामुळे ऍसिटिल कोलिनची ऍक्शन अगोनिस्टिक किंवा कोलिनर्जिक ड्रगच्या ऍक्शन ह्या हार्टवर इन्हिबिटरी आहेत. निगेटिव्ह आयनोट्रॉपिक, क्रोनोट्रॉपिक, ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट. म्हणजे निगेटिव्ह आयनोट्रॉपिक म्हणजे कॉन्ट्रॅक्शन कमी करतात, निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक म्हणजे हार्ट रेट कमी करतात, निगेटिव्ह ड्रोमोट्रॉपिक म्हणजे एव्ही कंडक्शन स्लो करतात आणि इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड वाढवतात. तर ऍट्रोपिन लाईक ड्रगचे ऍक्शन हार्टवर काय असेल, तर हे M2 रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळं ऍसिटिल कोलिनचे इन्हिबिटरी इफेक्ट होणार नाही, त्यामुळे अँटीकोलिनर्जिक ड्रग हे हार्टवर ऍसिटिल कोलिनचा इन्हिबिटरी इफेक्ट ब्लॉक करतात आणि हार्टवर स्टिम्युलेटरी इफेक्ट होतो, म्हणजे हार्ट रेट वाढतो, एव्ही कंडक्शन वाढतं, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट वाढतं. त्यालाच आपण पॉझिटिव्ह क्रोनोट्रॉपिक, ड्रोमोट्रॉपिक आणि आयनोट्रॉपिक इफेक्ट म्हणतो. कार्डियाक आउटपुट त्याच्यामुळे वाढतं. ओके, तर एव्ही कंडक्शन फास्ट झालं म्हणजे याचा अर्थ इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड हा कमी होतो, कारण कमी पिरियड लागतं, कमी टाइम लागतो इम्पल्स ॲट्रियापासून वेंट्रिकलला ट्रान्समिट व्हायला. आणि एव्ही कंडक्शन फास्ट झालं तर इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड हा कमी झाला तर ECG वर PR इंटरव्हल हा कमी होतो, आपण पाहिलेला आहे. तर मागील लेक्चरमध्ये डिटेलमध्ये मी डिस्कस केलेला आहे. ब्लड व्हेसलवर कोलिनर्जिक ऍक्शन काय आहे कोलिनर्जिक सिस्टीमची, तर एंडोजिनस ऍसिटिल कोलिनची ऍक्शन नाही, कारण आपण पाहिले ब्लड वेसलवर रिसेप्टर प्रेझेंट असतात परंतु ब्लड वेसलला पॅरासिम्पॅथेटिक सप्लाय नसतो, त्यामुळे एंडोजिनस ऍसिटिल कोलिनची ऍक्शन काही नाही. जे बाहेरून ऍसिटिल कोलिन देतो एक्झोजिनस, जर एंडोथिलियम इंटॅक्ट असेल तर नायट्रिक ऑक्साईड रिलीज होऊन व्हॅसोडायलेटेशन होतं, एंडोथिलियम डॅमेज असेल तर डायरेक्ट स्मूथ मसलवर M3 रिसेप्टरवर ऍक्शन होऊन व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होते, हे आपण पाहिलं. तर तसं सिग्निफिकंट ऍक्शन एंडोजिनस ऍसिटिल म्हणजे एंडोजिनस ऍसिटिल कोलिनची ब्लड वेसलवर ऍक्शन नाही, कारण रिसेप्टर जरी प्रेझेंट असले तरीही तिथं पॅरासिम्पॅथेटिक सप्लाय ब्लड वेसलला नसतो आणि त्यामुळं एंडोजिनस ऍसिटिल कोलिन तिथं काही ऍक्शन करत नाही, कारण तिथं ऍसिटिल कोलिन रिलीजच होत नाही. त्यामुळे एंडोजिनस ऍसिटिल कोलिनची ऍक्शन नसेल काही तर अँटीकोलिनर्जिक ड्रग जे आहे ते कोलिनर्जिक ऍक्शन ब्लॉक करून ऍक्ट होणारे ड्रग आहे. तर इथं कोलिनर्जिक सिस्टीमची ऍक्शनच नाही, कोलिनर्जिक सिस्टीमची ऍक्शन नसल्यामुळं अँटीकोलिनर्जिक इफेक्ट तिथं सिग्निफिकंट येत नाही ब्लड वेसलवर. ठीक आहे, तर तेच आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आता दुसरे इफेक्ट आपल्याला पाहिजे आहेत, आयशी रिलेटेड इफेक्ट. आता आय रिलेटेड इफेक्ट काय असतील, ओके, आपलं 2-3 वेळा ज्याचं डिस्कशन झालेलं आहे. ओके, तर कोणताही इफेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा असेल तर तुमच्या पहिलं माइंड मध्ये आले पाहिजे की आय रिलेटेड कोणते रिसेप्टर इथं प्रेझेंट असतात. मस्कुरेनिक रिसेप्टर, इट्स ए रिव्हिजन. तुम्ही मला सांगू शकता की आय रिलेटेड मस्कुरेनिक रिसेप्टर कुठं असतात, तर M3 रिसेप्टर आय मध्ये आहे, तर M3 रिसेप्टर कुठं कुठं असतात, आयरिसच्या कोणत्या मसलवर असतात, सिलेरी सिलेरी मसल हे आयचा पार्ट आहे पण तो आयरिसचा नाही. सर्क्युलर सर्क्युलर मसल, व्हेरी गुड. सर्क्युलर मसल ऑफ आयरिस वर असतात. आणि दुसरं पण बरोबर आहे तुमचं, सिलेरी मसल, पण सिलेरी मसल हा आयचा पार्ट आहे पण आयरिसचा पार्ट नाहीये. आयरिस रिलेटेड सर्क्युलर मसल. आणि M3 रिसेप्टर हे GQ टाईप रिसेप्टर आहे, त्यामुळं अँटीकोलिनर्जिक ड्रगचे ऍक्शन काय आहे ते समजण्याआधी अँटीकोलिनर्जिक ड्रग M3 रिसेप्टर ब्लॉक करून ऍक्ट होतात. मग M3 रिसेप्टर ते वर ते अँटागोनिस्ट म्हणून कार्य करतात, ते अगोनिस्टचं कार्य ब्लॉक करतात. मग पहिले तुम्हाला अगोनिस्टची ऍक्शन माहित पाहिजे. तर ऍसिटिल कोलिनची ऍक्शन सर्क्युलर मसलवर काय आहे, कॉन्ट्रॅक्शन ऑफ सर्क्युलर, कॉन्ट्रॅक्शन आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, मिओसिस. त्यामुळे काय होणार आहे,
मिओसिस. मिओसिस. आणि सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं काय होतं, सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्ट टुवर्ड्स लेन्स, सस्पेन्सरी लिगामेंट लूज मॅट्रिक्स. होतील. नाही, सिलेरी आता ऍसिटिल कोलिन मिओसिस करतं एवढं लक्षात आलं ना तुमच्या, ऍसिटिल हो. कोलिन. आता ऍसिटिल कोलिनचं सिलेरी मसलची ऍक्शन पाहतोय आपण. सर्क्युलर मसलवर आता कॉन्सन्ट्रेशन नका करू, सर्क्युलर मसलची मिओसिस ऍक्शन ऍसिटिल कोलिनची झालेली आहे. अँटीकोलिनर्जिक ऍक्शन आपण नंतर पाहणार आहे, पहिले आपण ऍसिटिल कोलिनची ऍक्शन पाहतोय. तर सिलेरी मसलवर पण M3 रिसेप्टर असतात, आणि ते जर ऍक्टिव्हेट झाले ऍसिटिल कोलिननी, तर सिलेरी मसलचं पण काय होतं, कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्शन होतं. आणि हे कॉन्ट्रॅक्शन टुवर्ड्स लेन्स होतं आपण पाहिलं. मग सस्पेन्सरी लिगामेंट लूज होता, लेन्स जास्त कॉन्व्हेक्स होते, आणि विजन कुठं फिक्स होते, मग नियर ऑब्जेक्टला. त्याला आपण काय म्हणतो, स्पाझम ऑफ, अकोमोडेशन. व्हेरी गुड, स्पाझम ऑफ अकोमोडेशन म्हणतो आपण. ठीक आहे, हे आपण पाहिलेलं आहे. आणि सिलेरी मसल टुवर्ड्स लेन्स कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं जे ड्रेनेज असतं ऍक्वेस स्विमरचं, ट्रॅबिक्युलर मेशवर्क आणि युव्हियस क्लिअर आउट हो, ते ड्रेनेज वाढतं, ते ड्रेनेज वाढतं. ओके, ते ड्रेनेज वाढतं. इन्क्रीज ड्रेनेज ऑफ ऍक्वियस ह्युमर. ओके, तर स्पाझम ऑफ अकोमोडेशन आणि इन्क्रीज ड्रेनेज ऑफ ऍक्वियस ह्युमर हे ऍसिटिल कोलिनचे ऍक्शन आहे. आता आपण ऍट्रोपिन दिलं, बरोबर आहे, ऍट्रोपिन दिलं तर काय होईल. ओके, ऍट्रोपिन दिलं तर काय होईल, तर ऍट्रोपिन दिल्याने काय होणार आहे, हे M3 रिसेप्टर काय होणार आहे, ब्लॉक होणार ब्लॉक. आहे. आणि त्याच्यामुळे ऍसिटिल कोलिनचे ऍक्शन सर्क्युलर मसलवर होणार नाही. M3 रिसेप्टर, सर्क्युलर मसलवर M3 रिसेप्टर आहे, आणि ते जर ऍट्रोपिनने ब्लॉक झाले तर इथं ऍसिटिल कोलिनचे ऍक्शन होणार नाही. त्यामुळे ऍसिटिल कोलिन इंड्यूस सर्क्युलर मसलचं कॉन्ट्रॅक्शन होणार नाही. त्यामुळं ऍट्रोपिन दिल्यामुळं काय होईल, मॅट्रिसेस. मिड्रेसिस होईल. ऍट्रोपिन दिल्यामुळं काय होईल, मिड्रेसिस होईल. बरोबर आहे, ऍट्रोपिन दिल्यामुळं मिड्रेसिस होईल. ओके, त्याचप्रमाणे ऍट्रोपिन जर दिले तर, मिनिट, ऍट्रोपिन दिलं तर सिलेरी मसलचं काय होईल, सर्क्युलर मसलचं रिलॅक्सेशन होतं तसं ऍसिटिल कोलिन सर्क्युलर मसल कॉन्ट्रॅक्ट करतो, ऍसिटिल कोलिन सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्ट करतो. मग ऍट्रोपिन दिलं तर सर्क्युलर मसल आणि सिलेरी मसलचं काय होईल, रिलॅक्सेशन. 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 मग आता यामध्ये काय होतं, यामध्ये काय होतं की सिलेरी मसल जे आहे, ओके, सिलेरी मसल जे आहे रिलॅक्स झाल्यामुळं काय होतं, आता ही ऍसिटिल कोलिनची ऍक्शन होती की सर्क्युलर सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्ट झाले तर टुवर्ड्स लेन्स कॉन्ट्रॅक्ट होत होते. हा सिलेरी मसल आणि हा सिलेरी मसल टुवर्ड्स लेन्स कॉन्ट्रॅक्ट होत होता. त्यामुळे लेन्स आणि सस्पेन्सरी लिगामेंट मधलं अंतर कमी होत, लेन्स आणि सिलेरी मसल मधलं अंतर कमी होत होतं, सस्पेन्सरी लिगामेंट लूज होत होते, आणि लेन्स मोर कॉन्व्हेक्स होऊन विजन इज फिक्स फॉर नियर ऑब्जेक्ट होतं. आता अँटीकोलिनर्जिक ड्रग दिल्यामुळं सर्क्युलर मसल रिलॅक्स झाल्यामुळं ते अवे फ्रॉम लेन्स जातील. कुठं जातील, अवे फ्रॉम लेन्स जातील. मग लेन्स आणि सिलेरी मसल मधलं अंतर काय होईल, सिलेरी मसल अवे फ्रॉम लेन्स गेले, रिलॅक्स कमी होईल. झाल्यामुळं वाढेल. सिलेरी मसल रिलॅक्स झाल्यामुळं अवे फ्रॉम लेन्स गेले, तर लेन्स आणि लेन्स आणि सिलेरी मसल मधलं अंतर काय होईल, वाढेल. वाढेल. त्यामुळे सस्पेन्सरी लिगामेंट काय होतील, टाईट होतील. काय टाईट होतील, होते. टाईट होतील. टाईट. आणि टाईटन. त्यामुळं काय होतं, लेन्स लेस कॉन्व्हेक्स होईल. अँटीकोलिनर्जिक ड्रग दिल्यामुळे काय होईल, लेस लेस कॉन्व्हेक्स. कॉन. आणि विजन इज फिक्स फॉर फार ऑब्जेक्ट. आणि त्याला आपण म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो, पॅरालिसिस. पॅरालायसिस ऑफ अकोमोडेशन. त्याला दुसरं नाव आहे सायक्लोप्लेजिया. सायक्लोप्लेजिया. ओके, तर एक लक्षात घ्या, अकोमोडेशन रिलेटेड मस्क्युरेनिक सिस्टीमचं इन्व्हॉल्वमेंट आहे, अकोमोडेशन रिलेटेड कोलिनर्जिक सिस्टीमची इन्व्हॉल्वमेंट आहे. ऍड्रिनर्जिक सिस्टीमचं इथं काही आहे का, अल्फा बीटा रिसेप्टरशी रिलेटेड काहीच नाही. म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, अकोमोडेशनचा जर विचार केला तर तिथं कोलिनर्जिक सिस्टीमचे ड्रग ऍक्ट होतात. कोलिनर्जिक ड्रग काय करतात, विजन कुठं फिक्स करतात, कोलिनर्जिक ड्रग
मिओसिस Neural त्याच्यामध्ये नाही, मिओसिस मिड्रेसिस हे सिलेरी मसल्सची सर्क्युलर मसल्सशी रिलेटेड आहे, सिलेरी मसल्सची नाही. आपलं अकोमोडेशन मध्ये एक तर विजन नियर ऑब्जेक्टला फिक्स होईल किंवा फार ऑब्जेक्टला फिक्स होईल. अकोमोडेशन शी रिलेटेड ज्या गोष्टी आहे कोलिनर्जिक अँटी कोलिनर्जिक सिस्टीमचा, तर अकोमोडेशन रिलेटेड सर्क्युलर मसलचा काही रोल नाही, सिलेरी मसलचा आहे. सिलेरी मसलचा रोल आहे अकोमोडेशनशी रिलेटेड. विजन नियर ऑब्जेक्टला फिक्स कोणत्या ड्रग मुळे होईल आणि विजन फार ऑब्जेक्टला फिक्स कोणत्या ड्रग मुळे होईल? अँटीकोलिनर्जिक मुळे फार ऑब्जेक्ट येस, अँटीकोलिनर्जिक मुळे फार ऑब्जेक्टला होईल. त्याला आपण काय म्हणतो? पॅरालायसिस ऑफ अकोमोडेशन किंवा सायक्लोप्लेजिया. सायक्लोप्लेजिया. आणि कोलिनर्जिक ड्रग मुळे कुठं विजन फिक्स होईल? कोलिनर्जिक ड्रग near object. नियर ऑब्जेक्टला, त्याला आपण काय म्हणतो? स्पाझम स्पाझम of ऑफ अकोमोडेशन. मग तुम्हाला असं विचारलं की स्पाझम ऑफ अकोमोडेशन कोणते ड्रग दाखवतात? कोलिनर्जिक ड्रग का अँटी कोलिनर्जिक ड्रग का ऍड्रिनर्जिक ड्रग का अँटी ऍड्रिनर्जिक ड्रग? कोलिनर्जिक. कोलिनर्जिक ड्रग. बरोबर आहे. पॅरालायसिस ऑफ अकोमोडेशन किंवा सायक्लोप्लेजिया कोणते ड्रग दाखवतात? कोलिनर्जिक ड्रग का अँटी कोलिनर्जिक ड्रग का ऍड्रिनर्जिक का अँटी ऍड्रिनर्जिक? आन्सर काय आहे? करेक्ट, अँटी कोलिनर्जिक. म्हणजे एक तर कोलिनर्जिक किंवा अँटी कोलिनर्जिक दोघांपैकी आन्सर शोधायचंय. ऍड्रिनर्जिक अँटी ऍड्रिनर्जिकचा रोल काहीच नाही, कारण सिलेरी मसलवर ऍड्रिनर्जिक रिसेप्टरच नसता. लक्षात आलं? त्यामुळं स्पाझम ऑफ अकोमोडेशन किंवा पॅरालायसिस ऑफ अकोमोडेशन हे कोलिनर्जिक आणि अँटी कोलिनर्जिक ड्रगशी रिलेटेड आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. एमसीक्यू आला तर. लक्षात आलं? लक्षात आलं? येस सर. ओके. आता थोडं डिटेलमध्ये मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर अँटीकोलिनर्जिक ड्रग दोन आय रिलेटेड ऍक्शन्स कोणत्या करतात आतापर्यंत आपण जे पाहिलेले आहेत? तर एक ते सिलेरी मसल रिलॅक्स केल्यामुळं मिड्रेसिस होतं, बरोबर? हम्म. आणि दुसरं जे होतं ते सायक्लोप्लेजिया. ओके, हे दोन ऍक्शन आपल्याला समजलेलं आहे. तिसरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे की कोलिनर्जिक ड्रग दिल्यामुळं सिलेरी मसल टुवर्ड्स लेन्स कॉन्ट्रॅक्ट होत होते. त्याच्यामुळे इथला जो आउटफ्लो पाथवे होता त्यावर सिलेरी मसल जे ओव्हरलॅप होत होते ते लेन्सकडे आल्यामुळं हा पाथवेचा जो ओपनिंग आहे ती चांगली होती आणि ड्रेनेज होतं. त्यामुळे कोलिनर्जिक ड्रग ऍक्वियस ह्युमरचं ड्रेनेज करून इंट्राऑक्युलर प्रेशर कमी करतात. आता अँटीकोलिनर्जिक ड्रग दिल्यामुळं हा सिलेरी मसल रिलॅक्स होतो आणि अवे फ्रॉम लेन्स जातो, आणि अवे फ्रॉम लेन्स गेल्यामुळं ह्या आउटफ्लो पाथवे जो असतो ऍक्वियस ह्युमरचा, आपण पाहिलेला आहे मागच्या लेक्चरमध्ये, त्यावर जाऊन ओव्हरलॅप होतो. त्यामुळे ऍक्वियस ह्युमरचं ड्रेनेज अफेक्ट होऊ शकतं आणि त्याच्यामुळं इंट्राऑक्युलर प्रेशर हे वाढू शकतं. त्याला आपण ग्लाउकोमा असं म्हणतो. काही म्हणजे एएनएस ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये ग्लाउकोमा कोणत्या ड्रग म्हणजे कोणते ड्रग ग्लाउकोमाच्या पेशंट मध्ये यूज केले नाही पाहिजे, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ऍट्रोपिन लाईक ड्रग, अँटीकोलिनर्जिक ड्रग आर कॉन्ट्रा इंडिकेटेड इन ग्लाउकोमा. बरोबर आहे. अजून एक रिझन आहे त्याला, ते मिड्रेसिस करतात, त्यामुळे ते पिपिलरी ब्लॉक पण तयार करतात. त्या रिझनमुळे ही ते ग्लाउकोमा प्रेसिपिटेट करू शकतात. त्यामुळं एक लक्षात घ्यायचं आहे की अँटीकोलिनर्जिक ड्रग हे ग्लाउकोमा मध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. ऍट्रोपिन ग्लाउकोमा मध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे, कारण तो इंट्राऑक्युलर प्रेशर वाढवतो. तर ह्या 2-3 ऍक्शन मी तुमच्याशी डिस्कस केल्यात. आता आपल्याला तिथं ऍड्रेनर्जिक ड्रग आणि याच्याबरोबर थोडं कंपॅरिझन पण करायचं आहे. ओके, तर मी तुमच्याशी डिस्कस करतोय. ओके, ते नेक्स्ट येतात. आता आय मध्ये लॅक्रिमल ग्लॅन्ड जे आहे त्यावर ऍसिटिल कोलिनची काय ऍक्शन आहे ती आठवते का तुम्हाला? लॅक्रिमल ग्लॅन्ड वर M3 रिसेप्टर असतात आणि ते जर ऍक्टिव्हेट झाले ऍसिटिल कोलिनने, सिक्रेशन वाढवतात, लॅक्रिमेशन. मग अँटीकोलिनर्जिक ड्रग काय करतील? लॅक्रिमल ग्लॅन्डचं सिक्रेशन काय करतील? कमी करतील. त्यामुळे ड्रायनेस ऑफ आईज हा साईड इफेक्ट ऍट्रोपिन मुळे होतो. तसंच सलायवेशन पण ऍट्रोपिन डिक्रीज करतो, त्याच्यामुळे ड्रायनेस ऑफ माउथ पण होतं.
ओके, तर ड्रायनेस ऑफ माउथ, ड्रायनेस ऑफ आईज हे ॲट्रोपिन लाईक ड्रगचे साईड इफेक्ट आहे. तर आय रिलेटेड ऍक्शन्स मी तुमच्याशी डिस्कस केलेले आहेत आणि त्याच्यानंतरही आपल्याला थोडं अजून डिटेलमध्ये जायचंय, जे करून MCQ क्लिअर होतील. इतकं जे डिस्कस केलंय ते फार्मेकोलॉजिकल ऍक्शन तुम्हाला ठीक आहे. फार्मेकोलॉजिकल ऍक्शन प्रत्येक क्वेश्चन मध्ये विचारतील असं नाही, पण युजेस लक्षात ठेवण्यासाठी फार्मेकोलॉजिकल ऍक्शन्स माहीत असणं गरजेचं आहे. तर पहा, टॉपिकल इन्स्टिलेशन ऑफ ॲट्रोपिन कॉजेस मिड्रेसिस, हे तुम्हाला समजलंय आता. ठीक आहे, ओके. त्यानंतर स्लायक्लोप्लेजिया आपण पाहिलेला आहे. त्याचप्रमाणे लॉस ऑफ लाईट रिफ्लेक्स काय आहे ते आपण पाहणारच आहोत, ते एक्सप्लेन करतो. तर मिड्रेसिस, सायक्लोप्लेजिया आणि लॉस ऑफ लाईट रिफ्लेक्स हे दिसतं. आणि त्याचा इफेक्ट किती दिवस राहतो ॲट्रोपिनचा? 7 to 10 days. ओके. त्यामुळं पेशंटला फोटोफोबिया आणि ब्लरिंग ऑफ नियर विजन होतं, ब्लरिंग ऑफ विजन. ओके, फोटोफोबिया हे ॲट्रोपिनचे साईड इफेक्ट आहे, दिसायला त्रास होतो. ओके, मिड्रेसिस आणि सायक्लोप्लेजियामुळं. ओके, तर त्याचं एक ड्रॉबॅक ॲट्रोपिनचं काय आहे की ती जी ऍक्शन आहे ना आई मधली, ती खूप दिवस राहते, 7 ते 10 दिवस राहते. ओके, ठीक आहे. आता पुढचं हे पहा, नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. सिलेरी मसल्स रिकव्हर समव्हॉट अर्लियर दॅन स्पिंक्टर पिपिलिरी मसल. स्पिंक्टर पिपिली मसल म्हणजेच त्याला सर्क्युलर मसल असं म्हणतात. काय म्हणतात? सर्क्युलर मसल. सिलेरी मसल रिकव्हर समव्हॉट अर्लियर दॅन स्पिंक्टर पिपिलिरी मसल, म्हणजे हे जे ड्रग दिलं आहे त्याच्यामुळे मिड्रेसिस आणि सायक्लोपेजिया होतो, तो 7 ते 10 दिवस राहतो. यामध्ये सिलेरी मसलची ऍक्शन लवकर रिकव्हर होते दॅन सर्क्युलर मसलच्या ऍक्शन पेक्षा. सर्क्युलर मसल म्हणजे स्पिंक्टर पिपली. मग पहिले सायक्लोपेजिया रिकव्हर होईल का मिड्रेसिस रिकव्हर होईल? सिलेरी, सायक्लोप्लेजिया. येस, व्हेरी गुड. सायक्लोपेजिया, कारण सायक्लोप्लेजिया कशामुळे? सिलेरी सिलेरी मसलशी मसल. रिलेटेड आहे, तो लवकर रिकव्हर होतोय सिलेरी मसल. तर मग सायक्लोप्लेजिया पहिले चांगलं रिकव्हर होईल फास्ट आणि नंतर मिड्रेसिस होईल. 7 ते 10 दिवस ऍक्शन राहते, त्यामध्ये सायक्लोपेजिया पहिले रिकव्हर होईल आणि मग मिड्रेसिस रिकव्हर होईल. म्हणजे मिड्रेसिस हा जास्त दिवस राहतो सायक्लोपेजिया पेक्षा, हे क्लिअर झालेलं आहे. आणि ड्रॉबॅक ॲट्रोपिनचा काय आहे की ती जी ऍक्शन आहे आय रिलेटेड ही जास्त दिवस आहे. ओके, इंट्राऑक्युलर टेन्शन टेन्स टू राईज इस्पेशली इन नॅरो अँगल ग्लाउकोमा. नॅरो अँगल ग्लाउकोमाच्या पेशंट मध्ये हे अँटीकोलिनर्जिक ड्रग ग्लाउकोमा प्रेसिपिटेट करतात, त्यामुळं त्यात ते कॉन्ट्रा इंडिकेटेड आहेत. ते मी तुमच्याशी डिस्कस केलेले. रॅक्लिमर ग्लॅन्ड डिक्रीज लॅक्रिमेशन हे पण डिस्कस केलेलं आहे. ओके, आता 2 गोष्टी आहेत. आता हे तर लक्षात आलं तुमच्या की कोलिनर्जिक ड्रग मिओसिस करतात, अँटी कोलिनर्जिक ड्रग मिड्रेसिस करतात. मिड्रेसिस म्हणजे काय? डायलिटेशन ऑफ प्युपिल. डायलेटेशन. ओके, आता लक्षात घ्या, हे मिड्रेसिस 2 प्रकारचं असतं, ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. एक पॅसिव्ह मिड्रेसिस आणि दुसरा आहे ऍक्टिव्ह मिड्रेसिस. आता हे कोणते ड्रग करतात हे आपलं मागच्या लेक्चरलाही डिस्कस झालंय, फक्त रिव्हिजन आहे. ओके, आता एक लक्षात घ्या की सपोज ही प्युपिल आहे. ओके, प्युपिलच्या जे आयरिस मसल आहेत त्यामध्ये मी आता जे ड्रॉ करतोय सर्कल मध्ये, ते सर्क्युलर मसल ऑफ आयरिस आहे. ओके, आणि हे ट्रायंगल शेप मध्ये जे आहे ते रेडियल मसल ऑफ आयरिस आहे. बरोबर आहे. सर्क्युलर मसल ऑफ आयरिस वर M3 रिसेप्टर असतात आणि याला सर्क्युलर मसलला आपल्या बॉडीमध्ये पॅरासिम्पॅथेटिक सप्लाय असतो. ओके, रेडियल मसलवर ॲड्रेनर्जिक रिसेप्टर असतात अल्फा 1 आणि याला आपल्याला आपल्या बॉडीला रेडियल मसलला सिम्पॅथेटिक सप्लाय असतो. तर पॅरासिम्पॅथेटिक सप्लाय हा सर्क्युलर मसलला असतो, तिथं ऍसिटिल कोलिन रिलीज होतं आणि M3 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन
सर्क्युलर मसलचं कॉन्ट्रॅक्शन होऊन मिओसिस होतं. ओके. तर इथं सर्क्युलर मसल कॉन्ट्रॅक्ट होता पण पुढे होता टुवर्ड्स सेंटर होता. लेन. ओके, टुवर्ड्स सेंटर म्हणू शकतो. आता इथं लेन्स नाही ना, टुवर्ड्स सेंटर. बरोबर आहे. ठीक आहे. आता हे रेडियल मसलवर पण अल्फा 1 रिसेप्टर आहे. अल्फा 1 रिसेप्टर हे पण जे जी जे ट्यू टाईप आहे. आणि हे अल्फा 1 रिसेप्टर जेव्हा ऍक्टिव्हेट होता सिम्पॅथेटिक सिस्टीमनी नॉर ऍड्रेनालिन रिलीज झाल्यावर, ते पण कॉन्ट्रॅक्ट रेडियल मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं. पण रेडियल मसलचं कॉन्ट्रॅक्शन इथं अवे फ्रॉम हवे. सेंटर होतं. त्यामुळे रेडियल मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर आता हे नॉर्मल रेडियल मसल आहे, हे कॉन्ट्रॅक्टेड रेडियल मसल आहे. रेडियल मसल कॉन्ट्रॅक्ट अवे फ्रॉम सेंटर झाल्यामुळं काय होईल? पिपिल साईज पिपिल Flat होईल. साईज नाही नाही, रेडियल मसल फक्त आता आपण रेडियल मसलची ऍक्शन पाहतोय. आता कसं आहे, आपल्या प्युपिलची साईज ही फिक्स आहे. प्रत्येकाच्या प्युपिलची साईज फिक्स आहे. तर यामध्ये पॅरासिम्पॅथेटिक सप्लाय पण आहे, सिम्पॅथेटिक सप्लाय आहे. पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम ही इक्विलिब्रियम मध्ये कार्य करते. पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम प्युपिल साईज कमी करायचा प्रयत्न करते आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम प्युपिल साईज काय करते? प्युपिल साईज इन्क्रीज करते. इन्क्रीज करते. म्हणजे ती मिड रेसिस करतात सिम्पॅथेटिक सिस्टीम. कसं करतात सिम्पॅथेटिक सिस्टीम मिड रेसिस? तर सिम्पॅथेटिक सिस्टीम मध्ये नॉर ऍड्रेनालिन रिलीज झाल्यावर रेडियल मसलवर ऍक्ट होतो. कोणत्या रिसेप्टरवर? अल्फा 1. आणि रेडियल मसल अवे फ्रॉम सेंटर कॉन्ट्रॅक्ट होतात. अवे फ्रॉम सेंटर कॉन्ट्रॅक्ट होतात. आणि रेडियल मसल अवे फ्रॉम सेंटर गेल्यामुळं प्युपिल साईज काय होते? वाढते. त्याला आपण काय वाढते. म्हणतो? मिड रेसिस. काय म्हणतो? मिड मिड रेसिस. ओके. तर नॉर्मली सर्क्युलर मसल आणि रेडियल मसल यांचं कार्य इक्विलिब्रियम मध्ये असल्यामुळे पिपिल साईज ही मेंटेन राहते. बरोबर आहे. लक्षात आलं. आता Yes. सर्क्युलर मसल आणि रेडियल मसल यांचं कार्य हे इक्विलिब्रियम मध्ये असतं. आता सर्क्युलर मसलचं कार्य वाढलं तर काय होईल? सर्क्युलर मसल जर त्याच्यावर ऍसिटिल कोलिन M3 रिसेप्टरवर ऍक्ट झालं तर काय होईल? Meiosis. मिओसिस होईल. जर रेडियल मसलवर नॉर ऍड्रेनालिन ऍक्ट झाला तर काय होईल? एफ अल्फा Matrices. मिड रेसिस. बरोबर मिड्रियोसिस. आहे. ठीक आहे. लक्षात आलं. बर, आता आपण पाहिलेलं आहे सर्क्युलर मसल आणि रेडियल मसल यांचं कार्य इक्विलिब्रियम मध्ये असल्यामुळे पिपिल साईज मेंटेन राहते. आता जर सर्क्युलर मसलच्या कार्यासाठी ऍसिटिल कोलिन लागतो, तो सर्क्युलर मसलचं कॉन्ट्रॅक्शन करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे M3 रिसेप्टर. आता आपण ऍट्रोपिन दिला. ऍट्रोपिन कोणतं रिसेप्टर ब्लॉक करेल? M3. M3. मग सर्क्युलर मसलचं कार्य होईल का तिथं? नाही. कॉन्ट्रॅक्ट. मग त्या सर्क्युलर मसल आणि रेडियल मसलवर स्ट्रॉंग कोण होईल आता? रेडियल. Radial muscle. आणि मग त्याचं कार्य जास्त झाल्यामुळे काय होईल? मिड रेसिस. मिड्रियोसिस. आता हे जे मिड रेसिस हे सर्क्युलर मसलचं कॉन्ट्रॅक्शन आणि सर्क्युलर मसल मिडिएटेड मिओसिस इनहिबिट झाल्यामुळं होतं. त्यामुळं ह्या मिडरेसिसला पॅसिव्ह मिडरेसिस म्हणतात. काय म्हणतात? पॅसिव्ह. Passive matrix. तर पॅसिव्ह मिडरेसिस कोण करतं? अँटीकोलिनर्जिक ड्रग. ओके. आणि जे रेडियल मसलवरचे अल्फा 1 रिसेप्टरवर ऍक्ट होणारे ड्रग आहेत, ऍड्रेनर्जिक ड्रग, Adrenaline. फिनिलेफ्रिन नावाचा ड्रग आहे, तो डोळ्यात आपण यूज करतो टॉपिकली. तर फिनिलेफ्रिन दिल्यानंतर ह्या इक्विलिब्रियम मध्ये रेडियल मसलवर तो ऍक्ट होऊन रेडियल मसलचं कार्य डायरेक्टली वाढेल. रेडियल मसल कॉन्ट्रॅक्ट होतील अवे फ्रॉम लेन्स आणि मिड रेसिस करेल. तर जो ऍड्रेनर्जिक ड्रगने मिड रेसिस होतो त्याला A फॉर ए लक्षात ठेवायचं. काय म्हणता? मिड रेसिस Active. म्हणता, ऍक्टिव्ह मिड रेसिस Active म्हणता. तर हे आपण खूप डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. तुम्हाला आता एक तर लक्षात आलं की अँटीकोलिनर्जिक ड्रग आणि ऍड्रेनर्जिक ड्रग मिड रेसिस करतात. हे तर लक्षात आलं. अँटीकोलिनर्जिक ड्रग आणि ऍड्रेनर्जिक ड्रग मिड रेसिस. म्हणजे तुम्हाला विचारलं मिड रेसिस कोण करतं, तर कोलिनर म्हणजे ANS मधले कोणत्या सिस्टीम मध्ये किंवा कोणत्या ग्रुपमध्ये मिड रेसिस इफेक्ट दिसतो? तर अँटीकोलिनर्जिक आणि ऍड्रेनर्जिक. अँटीकोलिनर्जिक ड्रग मिड रेसिस करतात बाय ब्लॉकिंग M3 रिसेप्टर. ओके. आणि त्याला आपण पॅसिव्ह मिड रेसिस म्हणतो.
आणि ॲड्रेनर्जिक ड्रग मिडरेसिस करतात ड्यू टू अगोनिस्टिक इफेक्ट ऑन अल्फा 1 रिसेप्टर प्रेझेंट ऑन रेडियल मसल, त्याला आपण ऍक्टिव्ह मिडरेसिस असं म्हणतो. तर मिडरेसिसचे प्रकार लक्षात आले, पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह. येस. ओके. अँटीकोलिनर्जिक ड्रग पॅसिव्ह मिडरेसिस करता, ॲड्रेनर्जिक ड्रग ऍक्टिव्ह मिडरेसिस करता. राहील लक्षात? Yes, sir. ओके, ठीक आहे. आता बघा, आपण काय पाहिलेलं आहे की 2 टेस्ट मी तुम्हाला सांगतो. आता आपली एक ऍक्शन राहिली लॉस ऑफ लाईट रिफ्लेक्स, ऑलरेडी मी डिस्कस केलेली आहे. तर लॉस ऑफ लाईट रिफ्लेक्स कोणत्या ड्रग मुळे होतो असं तुम्हाला जर विचारलं तर ते तुम्हाला लक्षात पाहिजे, लाईट रिफ्लेक्स. ओके ओके. आता समजा आपण एक एक्सपेरिमेंट करत आहोत, ओके, रॅबिटचा. तर रॅबिट मध्ये काय आहे की सपोज रॅबिटला आपण मिडरेटिक ड्रग दिलेला आहे. काय दिलेला आहे? मिडरेटिक ड्रग. तर 2 रॅबिट घेतले. एका रॅबिटला आपण अँटीकोलिनर्जिक ड्रग दिलं, बरोबर, आणि दुसऱ्या रॅबिटला आपण फिनिलेप्रिन दिलं. तर त्यांच्या डोळ्यामध्ये काय होणार दोन्ही ड्रग दिल्यानंतर? अँटीकोलिनर्जिक ड्रग दिल्यामुळं पिपिल साईज काय होईल आणि ॲड्रेनर्जिक ड्रग दिल्यामुळं पिपिल साईज काय होईल? मिडरेसिस. दोन्ही याच्यात मिडरेसिस होईल, बरोबर ना? यो. आता मी तुम्हाला विचारलं की कोणत्या रॅबिटला अँटीकोलिनर्जिक ड्रग दिलं होतं आणि कोणत्या रॅबिटला फिनिलेप्रिन दिलं होतं, बरोबर? हं. ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. आता तुम्हाला हे आयडेंटिफाय कसं करायचं, बरोबर आहे? कोणत्या रॅबिटला काय दिलं आपण? अँटीकोलिनर्जिक दिलं आणि कोणत्या रॅबिटला ॲड्रेनर्जिक दिलं. म्हणजे कोणत्या रॅबिटला ॲट्रोपिन दिलं आणि कोणत्या रॅबिटला फिनिलेफ्रिन दिलं ते शोधायचं आहे, बरोबर? लक्षात आलं? येस. सब ॲट्रोपिन आणि फिनिलेफ्रिन. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्ही ड्रग कोणते आहे? ॲड्रेनर्जिक आणि अँटीकोलिनर्जिक. हा, आपण दोन्ही कोणत्या ग्रुप कोणते आहेत? मिडरेटिक आहे, बरोबर? मिडरेटिक. हो. आता त्यात ऍक्टिव्ह मिडरेटिक होऊ द्या किंवा पॅसिव्ह मिडरेटिक होऊ द्या, तुम्हाला पिपल साईज वाढलेली दिसेल. असं काही नाही की ऍक्टिव्ह मिडरेसिस मध्ये पिपल साईज अशी दिसते आणि पॅसिव्ह मिडरेसिस मध्ये असं नाही, ती पिपल साईज वाढलेली दिसणार आहे. म्हणजे आपल्याला ते ऍक्टिव्ह एका पॅसिव्ह त्याच्यावरून ते आपण डिफरन्शिएट नाही करू शकत की कोण ॲट्रोपिन आहे कोण फिनिलेफ्रिन आहे. तर ते डिफरन्शिएट करण्यासाठी आपण लाईट रिफ्लेक्स नावाची टेस्ट करतो. काय करतो? लाईट रिफ्लेक्स, लाईट. बरोबर आहे? ठीक आहे. आता लाईट रिफ्लेक्स म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. ओके, काय असतं लाईट रिफ्लेक्स म्हणजे? आपण जेव्हा डोळ्यात लाईट मारतो ती लाईट रेटायनावर पडते, त्यानंतर ऑप्टिक नर्व थ्रू, ऑप्टिक नर्व, ऑप्टिक चाइजमा, ऑप्टिक ट्रॅक, हा जो पाथ आहे ब्रेनकडे जाणारा, तिकडं सिग्नल जातात आणि कोणता न्यूक्लियस ऍक्टिव्हेट होतो? इडिंजर वेस्पाल न्यूक्लियस. कोणता? इडिंजर वेस्पाल न्यूक्लियस. इडिंजर वेस्पाल न्यूक्लियस, इट इज द न्यूक्लियस ऑफ थर्ड क्रॅनियल नर्व. ओके, थर्ड क्रॅनियल नर्वचा न्यूक्लियस ऍक्टिव्हेट होतो. म्हणजे डोळ्यात लाईट मारल्यानंतर सिग्नल ब्रेनकडे जाता ऍफरंट पाथवेने जातात, ऑप्टिक नर्व, ऑप्टिक चाइजमा, ऑप्टिक ट्रॅक्ट, आणि शेवटी कोणता न्यूक्लियस ऍक्टिव्हेट होतो? ईडब्ल्यू, त्याला इडिंजर वेस्पाल न्यूक्लियस म्हणतो. तो न्यूक्लियस ऍक्टिव्हेट झाल्यामुळं काय होतं की ऍफरंट पाथवेने गेल्या सिग्नल ब्रेनकडे जातात, ब्रेन मधला तो न्यूक्लियस ऍक्टिव्हेट होतो आणि त्यानंतर रिस्पॉन्स म्हणून ब्रेन कडून सिग्नल्स हे इफरंट पाथवेने पाठवले जातात. म्हणजे ब्रेन कडून परत कुठे जातात येतात सिग्नल्स? डोळ्यात. इफरंट. ओके, इफरंट पाथवेने सिग्नल्स इडिंजर वेस्पाल न्यूक्लियस मधून पुढे येतात, डोळ्याकडे परत येतात. आणि डोळ्यामध्ये ही इफरंट पाथवे जो आहे, इफरंट पाथवे आहे, तो सिलेरी मसलच्या तिथं ऍसिटिल कोलिन रिलीज करतो. काय रिलीज करतो? ऍसिटिल कोलिन. आणि ऍसिटिल कोलिन कोणत्या मसलवर ऍक्ट होईल?
M3 M3 रिसेप्टरवर ऍक्ट होईल सर्क्युलर मसलच्या, आणि ऍसिटिल कोलिन M3 रिसेप्टरवर ऍक्ट Meiosis. मिओसिस. म्हणजे लाईट रिफ्लेक्स म्हणजे काय, की डोळ्यात लाईट मारल्यानंतर पिपल साईज काय होणे, बारीक होणे. कमी होणे. याला आपण म्हणतो, हा लाईट रिफ्लेक्स काय आहे, प्रेझेंट Positive. पॉझिटिव्ह. लाईट रिफ्लेक्स काय आहे, प्रेझेंट आहे. लक्षात आलं? म्हणजे डोळ्यात लाईट मारल्यानंतर प्युपिल साईज कमी होणं म्हणजे लाईट रिफ्लेक्स काय आहे, प्रेझेंट आहे. आणि हे कशामुळे घडून येतं, ऍसिटिल कोलिन जो रिलीज होतो डोळ्यामध्ये, तो कशावर ऍक्ट होतो, M3 M3 रिसेप्टर. कोणते मसल, सर्क्युलर. सर्क्युलर मसल. म्हणजे ह्या लाईट रिफ्लेक्स मध्ये कोणता पाथवे महत्वाचा आहे, सिम्पॅथेटिक का पॅरासिम्पॅथेटिक, पॅरासिम्पॅथेटिक. पॅरासिम्पॅथेटिक. ऍसिटिल कोलिन रिलीज होतो ना. ओके. हो. आता बघा, आता हे ऍट्रोपिन दिलेल्या पेशंट मध्ये पण मिड्रेसिस झालेला आहे, प्युपिल साईज वाढलेली आहे. फिनिलेफ्रिन दिलेल्या पेशंट मध्ये पण प्युपिल साईज काय झालेली आहे, वाढलेली. वाढलेली. आता ऍट्रोपिन दिलेल्या पेशंट मध्ये कोणते रिसेप्टर ब्लॉक झालेले आहेत, M3. M3 सर्क्युलर मसल वरचे. आणि Yes. फिनिलेफ्रिन मुळे जे मिड्रेसिस होतं Alpha त्याच्यात 1. फिनिलेफ्रिन ची ऍक्शन अल्फा 1 रिसेप्टर Alpha. अगोनिस्ट म्हणून आहे, बरोबर. Agonist. हो. अगोनिस्ट अल्फा 1 रिसेप्टर स्टिम्युलेट करता, ऍट्रोपिन M3 रिसेप्टर ब्लॉक करतो. आता ह्या दोन्ही रॅबिट मध्ये, ऍट्रोपिन दिलेल्या रॅबिट मध्ये आपण डोळ्यात लाईट मारला, लाईट ऑप्टिक रेटायनावर पडेल, ऑप्टिक नर्व मधून ऑप्टिक ट्रॅक्ट, ऑप्टिक नर्व, ऑप्टिक ट्रॅक्ट, ऑप्टिक चाइजमा जे आहे तिथून तो इडिंजर वेस्पाल न्यूक्लियस कडे सिग्नल जातील. इडिंजर वेस्पाल न्यूक्लियस ऍक्टिव्हेट होईल, इफ्रंट पाथवेनी ऍसिटिल कोलिन रिलीज होईल, आणि ऍसिटिल कोलिन इथं सर्क्युलर मसलवर ऍक्ट होईल का, ऍट्रोपिन दिलेल्या पेशंट मध्ये नाही. ऍसिटिल नाही. कोलिन M3 रिसेप्टरवर ऍक्ट होईल का सर्क्युलर मसलच्या, नाही. नाही. कारण ते रिसेप्टर काय आहे, ब्लॉक आहे. पण ते रिसेप्टर ब्लॉक आहे, तिथे ऍसिटिल कोलिन जरी रिलीज झाला तरी तो ऍक्ट होणार नाही. तर मग ऍट्रोपिन दिलेल्या रॅबिट मध्ये पिपिल जे डायलेट झालेले असतो ते परत कमी होईल का, नाही. नाही होत. म्हणजे लाईट रिफ्लेक्स ह्या ऍट्रोपिन दिलेल्या पेशंट मध्ये, रॅबिट मध्ये काय झालेला आहे, आलेला आहे का, Block. नाही, ऍबसेंट आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, लॉस ऑफ Loss of light reflex. लाईट रिफ्लेक्स. आता फिनिलिफ्रिन दिलेला रॅबिट आहे, फिनिलिफ्रिनची ऍक्शन कोणत्या रिसेप्टरवर आहे, अल्फा 1 Alpha 1. रिसेप्टर. आता ह्या रॅबिट मध्ये डोळ्यात लाईट मारला आपण त्या रॅबिटच्या, तर रेटायनावर पडून ऑप्टिक नर्व, ऑप्टिक चाइजमा, ऑप्टिक ट्रॅक्ट आणि शेवटी इडिंजर वेस्पाल न्यूक्लियस ऍक्टिव्हेट होईल. तिकडून इफ्रंट पाथवेनी डोळ्यामध्ये ऍसिटिल कोलिन रिलीज होईल. आता इथं ऍसिटिल कोलिन M3 रिसेप्टरवर ऍक्ट होऊ शकतो का, होऊ शकतो. होऊ शकतो, कारण M3 रिसेप्टर इथं ब्लॉक नाहीये. ब्लॉक नाही. मग M3 रिसेप्टरवर बाइंड झाला ऍसिटिल कोलिन जो रिलीज होतो, तर त्यामुळं M3 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले सर्क्युलर मसलचे, तर सर्क्युलर मसल काय होईल, कॉन्ट्रॅक्ट. आणि सर्क्युलर मसल कॉन्ट्रॅक्ट झालं तर प्युपिल साईज काय होईल, कमी होईल, Constituent कन्स्ट्रिक्ट होईल. म्हणजे लाईट रिफ्लेक्स प्रेझेंट येतो का नाही इथं, येतो. म्हणजे लाईट रिफ्लेक्स लॉस कशात होतो, ऍट्रोपिन मध्ये होतो का Atropine. फिनिलेफ्रिन मध्ये, ऍट्रोपिन Atropine. मध्ये. आणि फिनिलेफ्रिन दिलेल्या रॅबिट मध्ये लाईट रिफ्लेक्स लॉस झालाय का, नाही. म्हणजे नो लॉस ऑफ लाईट रिफ्लेक्स इन अ रॅबिट इन विच वी हॅव गिवन फिनिलेफ्रिन. म्हणजे लाईट रिफ्लेक्स प्रेझेंट आहे का नाही याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल कोणतं ड्रग दिलं, बरोबर आहे, लक्षात आलं. Yes. ओके. तर थोडक्यात काय, अँटीकोलिनर्जिक ड्रग दिलेल्या पेशंटला किंवा अँटीकोलिनर्जिक ड्रग दिलेल्या रॅबिट म्हणतोय आपण, किंवा पेशंटला जरी असेल, तर अँटीकोलिनर्जिक ड्रग दिलेल्या पेशंट मध्ये लाईट रिफ्लेक्स काय होतो, लॉस होतो. कारण M3 रिसेप्टर ब्लॉक असतात, प्युपिल साईज कमी होणार नाही, बरोबर आहे, सर्क्युलर मसल कॉन्ट्रॅक्ट होणार नाही. पण फिनिलेफ्रिन दिलेल्या पेशंट मध्ये लाईट रिफ्लेक्स काय असतो, प्रेझेंट असतो, नो लॉस ऑफ लाईट रिफ्लेक्स. लक्षात आलं, लक्षात आलं हे 2 पॉइंट. येस सर. ओके. आता आपण खूप डिटेल मध्ये पाहिलंय आपण. ओके. ओके. आता मला एक सांगा,
नेक्स्ट पॉइंट ऑलरेडी आपलं झालेलं आहे ते अँटीकोलिनर्जिक ड्रग मिड्रेसिस करतात. ओके, इथं मी लिहितोय ॲट्रोपिन म्हणजे अँटीकोलिनर्जिक, बरोबर. आणि फिनिलेफ्रिन पण मिड्रेसिस करतं, बरोबर. ओके, ॲट्रोपिन जो मिड्रेसिस करतो तो कोणता असतो? पॅसिव्ह. पॅसिव्ह. आणि फिनिलेफ्रिन जो करतो तो ऍक्टिव्ह असतो. ओके, ठीक आहे. ओके, आता नेक्स्ट हे आहे की सायक्लोप्लेजिया कोणता ड्रग करतो? ॲट्रोपिन करतो का फिनिलेफ्रिन करतो? ॲट्रोपिन. ॲट्रोपिन, व्हेरी गुड. सायक्लोप्लेजिया पॅरालायसिस ऑफ अकोमोडेशन म्हणतात त्याला, बरोबर आहे. इधर फिनिलेफ्रिन नो सायक्लोप्लेजिया, ते सायक्लोप्लेजिया करत नाही. ओके, ठीक आहे. लाईट रिफ्लेक्स लॉस कशात होतो? लॉस ऑफ लाईट रिफ्लेक्स इज सीन ॲट्रोपिन. ॲट्रोपिन. लॉस ऑफ लाईट रिफ्लेक्स. ओके, इथं काय येईल फिनिलेफ्रिन मध्ये? नो नो लॉस लॉस ऑफ लाईट रिफ्लेक्स. दुसऱ्या भाषेत असं पण म्हणू शकतो, लाईट रिफ्लेक्स इज ऍबसेंट विन ॲट्रोपिन आणि लाईट रिफ्लेक्स प्रेझेंट कशात होतो? फिनिलेफ्रिन. फिनाइलपेरिन. हे तर लक्षात आलं. ओके, त्यानंतर ॲट्रोपिनमुळे इंट्राऑक्युलर प्रेशर काय होतं? वाढतो. वाढतं. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला आपण नंतर पाहणार आहे, फिनिलेफ्रिन जर दिलं तर ॲक्वियस ह्युमरचं ड्रेनेज वाढतं, त्यामुळे इंट्राऑक्युलर प्रेशर कमी होतं. कसं वाढतं, काय वाढतं, आपण ते नंतर पाहणारच आहोत. तर इंट्राऑक्युलर प्रेशर फिनिलेफ्रिन डिक्रीज. कमी होतं. तर आपण इथं ॲट्रोपिन आणि फिनिलेफ्रिन यातले डिफरन्सेस पण इथं चेक केलेत. सगळे डिफरन्सेस पाहिले. दोन्ही मिड्रॅटिक ड्रग आहे, पण काय आहे? आता मला नेक्स्ट पॉइंट तुम्हाला सांगायचं आहे की जे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट काही टेस्ट करतात त्यात दोन टेस्ट असतात. ओके, एक असते रिफ्रॅक्टरी टेस्टिंग. काय म्हणतो आपण त्याला? रिफ्रॅक्टरी टेस्टिंग. रिफ्रॅक्टरी टेस्टिंग म्हणजे ज्यात आपण नंबर चेक करतो. तर रिफ्रॅक्टरी टेस्टिंग जे आहे ती एक असते. त्यामध्ये जे रिफ्रॅक्टरी एरर आहे तो काढला जातो, काय आहे पेशंटला. आणि दुसरी टेस्ट जी असते त्याला आपण फंडोस्कोपी म्हणतो. फंडोस्कोपी मध्ये जे मागचं जे रेटायना असतो ना ते चेक करायचं असतो, फंडस, त्याला फंडोस्कोपी म्हणतात. तर रिफ्रॅक्टरी टेस्टिंग साठी आपल्याला ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट दोन्ही टेस्ट करताना आधी एक ड्रग देतो. तर रिफ्रॅक्टरी टेस्टिंग साठी असा ड्रग लागतो जो मिड्रेसिस आणि सायक्लोप्लेजिया करतो. आणि फंडोस्कोपी एक्झामिनेशन साठी फक्त मिड्रॅटिक ड्रग सफिशियंट असतो, सायक्लोप्लेजियाची गरज नसते. मग आता तुम्हाला मी विचारलं की ॲट्रोपिन आणि फिनिलेफ्रिन मध्ये फंडोस्कोपी एक्झामिनेशन साठी बेस्ट ड्रग कोणता? Finale. येस, करेक्ट. कोणता असेल? फिनिलेफ्रिन. कारण आपल्याला फक्त मिड्रेसिस लागतं फंडोस्कोपीसाठी, सायक्लोप्लेजियाची गरज नाहीये. मग आपण फंडोस्कोपीसाठी फिनिलेफ्रिन प्रेफर करू. आणि तुम्हाला विचारलं ॲट्रोपिन आणि फिनिलेफ्रिन मध्ये रिफ्रॅक्टरी टेस्टिंग साठी बेस्ट ड्रग कोणता? Atropine. ॲट्रोपिन. नाही. कारण रिफ्रॅक्टरी टेस्टिंग साठी मिड्रेसिस आणि सायक्लोप्लेजिया दोघांची गरज असते. दुसऱ्या भाषेत असं आपण म्हणू शकतो की रिफ्रॅक्टरी टेस्टिंग साठी आपण कोणता ग्रुप प्रेफर करतो? ॲड्रिनर्जिक का अँटीकोलिनर्जिक? रिफ्रॅक्टरी टेस्टिंग साठी आपण कोणता ड्रग ग्रुप प्रेफर करतो? ॲड्रिनर्जिक का अँटीकोलिनर्जिक? रिफ्रॅक्टरी टेस्टिंग साठी मिड्रेसिस आणि सायक्लोप्लेजिया अँटीकोलिनर्जिक. अँटीकोलिनर्जिक. आणि फंडोस्कोपी एक्झाम साठी फक्त मिड्रेसिस लागतं. तर मग आपण अँटीकोलिनर्जिक प्रेफर करणार का ॲड्रिनर्जिक प्रेफर करणार? ॲड्रिनर्जिक. ॲड्रिनर्जिक करणार. म्हणजे हे सगळे एमसीक्यू आहेत, हे आपण खूप डिटेल मध्ये पाहिलं आहे. ठीक आहे, इतकं डिटेल मध्ये एक्झाम मध्ये तुम्हाला लिहायचं नाही, पण तुम्हाला जर एमसीक्यू आला तर त्यासाठी आपण पाहिलेला आहे. आता पहा, आता अजून पण एक एमसीक्यू तुम्हाला मी सांगणार आहे. नंतर आपला हा डिफरन्स जो आहे ना तो पाहायचा आपल्याला. जवळजवळ आपल्या आयचे इफेक्ट चांगल्या प्रकारे डिस्कस झालेले आहे आज. आता मी तुम्हाला सांगितलं की ॲट्रोपिन नावाचा ड्रग आहे तो
मिड्रॅसिस आणि सायक्लोपेजिया करतो. ओके. अजून काही अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे जे मिड्रॅटिक आणि सायक्लोपेजिक करतात. त्यामध्ये होमॅट्रोपिन आहे, सायक्लोपेंटोलेट आहे आणि ट्रोपिकॅमाइड आहे. यापैकी कोणते ड्रग ऐकलेत का तुम्ही ऑफ्थॅल्मिक प्रिपरेशन? ॲट्रोपिन, होमॅट्रोपिन, सायक्लोपेंटोलेट. होमॅट्रोपिन ऐकलंय तुम्ही. ओके. सायक्लोपेंटोलेट, ट्रोपिकॅमाइड ऐकलंय? नाही. नाही. आता ऑफ्थॅमचे ड्रग्स आपल्या डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये फार कमी यूज होतो. ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट जास्त यूज करतात आणि त्यांना जास्त माहिती असतं त्याबद्दल. आपण एवढे यूज करत नाही. तर हे सगळे ड्रग अँटीकोलिनर्जिक आहे. ॲट्रोपिन, होमॅट्रोपिन, सायक्लोपेंटोलेट, ट्रोपिकॅमाइड. ॲट्रोपिन हा नॅचरल आहे, होमॅट्रोपिन हा सेमी सिंथेटिक आहे आणि सायक्लोपेंटोलेट, ट्रोपिकॅमाइड हे सिंथेटिक आहे. बरोबर आहे, क्लासिफिकेशन मध्ये पाहिलेलं आहे. आता बघा, ह्या 4 ड्रग मध्ये आपण कंपॅरिझन करत आहोत आणि एमसीक्यू आपल्याला इथं क्लिअर करायचा आहे. ॲट्रोपिनची ऍक्शन आपण पाहिली 7 ते 10 दिवस राहते ना, तर इथं 1 वीक ऍक्शन आहे. 1 वीक. हा, तर ऍक्शन यायला किती वेळ लागतो ते पण इथं दिलंय. मिड्रॅसिस आणि सायक्लोपेजिया. ॲट्रोपिन दिल्यावर मिड्रॅसिस किती तासात येतं? 30 ते 40 मिनिटात येतं. सायक्लोप्लेजियाला किती तास लागतात? 1 to 3. ओके, ठीक. ओके, म्हणजे स्लो ऑनसेट आहे ॲट्रोपिनचा. बरोबर, Yes. स्लो ऑनसेट आणि ऑफसेट म्हणजे ऍक्शन पण लॉंग लास्टिंग. जास्त वेळ, म्हणजे स्लो Long. ऑफसेट म्हणतो आपण त्याला. स्लो ऑफसेट, हम्म. स्लो ऑनसेट, स्लो ऑफसेट. ओके. होमॅट्रोपिन बघा त्याच्यापेक्षा चांगला आहे. ऍक्शन फास्ट येते 45 ते 60 मिनिटात आणि 1 ते 3 दिवस राहते. ॲट्रोपिन 7 दिवस राहत होती, तिथं निम्म्यावर आली ती होमॅट्रोपिनने. आता सायक्लोपेंटोलेटची ऍक्शन 30 ते 60 मिनिटात येते. किती? 30 ते 60 मिनिटात. आणि राहते किती दिवस? 1 दिवस. 1 day. ट्रोपिकॅमाइडची ऍक्शन जी आहे ती 20 ते 40 मिनिटात येते आणि ऍक्शन ही फक्त 3 ते 6 तास राहते. तर आपल्याला रिफ्रॅक्टरी टेस्टिंग साठी अँटीकोलिनर्जिक ड्रग लागतं हे तुम्हाला आता कळलेलं आहे, कारण मिड्रॅसिस आणि सायक्लोपेजिया दोन्ही झालं पाहिजे. आता याच्यामध्ये डॉक्टर ते ड्रग देणार, मिड्रॅटिक सायक्लोप्लेजिक इफेक्ट आल्यानंतर रिफ्रॅक्टरी टेस्टिंग करणार आणि टेस्टिंग संपल्या त्या ड्रगचा इफेक्ट लवकर संपला पण पाहिजे. जर जास्त वेळ राहिला तर ब्लरिंग ऑफ विजन होतं. तर मग याच्यामध्ये बेस्ट ड्रग कोणता आहे? Tropicamide. ट्रोपिकॅमाइड, कारण तो फास्ट ऍक्ट आहे आणि त्याचं आणि स्लो. ऍक्शन पण फास्ट संपते. म्हणजे क्विकेस्ट ऍक्टिंग, Fast. बेस्ट ड्युरेशन ऑफ ऍक्शन. 3 ते 6 तासात ऍक्शन संपते, म्हणजे पेशंटला जो ब्लरिंग ऑफ विजन आहे तो इफेक्ट जास्त वेळ राहणार नाही. ॲट्रोपिन दिलं तर त्याला जवळजवळ 7 दिवस तो इफेक्ट राहतो. मग आणि ॲट्रोपिन दिल्यानंतर इफेक्ट यायला पण वेळ लागतो, स्लो येतो. तेवढे वेळ थांबावं लागेल पेशंटला, त्यानंतर टेस्टिंग होणार ना. तर मग सगळ्यात बेस्ट आहे ट्रोपिकामाइड. 20 ते 40 मिनिटात त्याची ऍक्शन येते आणि 3 ते 6 तासात संपून जाते. तर क्विकेस्ट ऍक्टिंग कोणता आहे? ट्रोपिकामाइड. आणि शॉर्टेस्ट ऍक्टिंग कोणता आहे? ट्रोपिकॅमाइड आहे. तर प्रेफर्ड ड्रग फॉर रिफ्रॅक्टरी टेस्टिंग मध्ये कोणता आहे ह्या 4 पैकी? Tropicamide. ओके. फक्त आता जे लहान मुलं असताना, लहान मुलांमध्ये कोलिनर्जिक टोन फार स्ट्रॉंग असतो. कोलिनर्जिक टोन म्हणजे ऍसिटिल कोलिन सारखी ऍक्शन फार स्ट्रॉंग असते. मग त्याची ऍक्शन रिव्हर्स करण्यासाठी, मिड्रॅसिस आणि सायक्लोप्लेजिया करण्यासाठी आपण अँटीकोलिनर्जिक ड्रग जो यूज करतो तो पण काय पाहिजे? स्ट्रॉंग पाहिजे. काय पाहिजे? स्ट्रॉंग. तर ओव्हरऑल आपण कोणता यूज करतो मी तुम्हाला सांगितले, ट्रोपिकामाइड. कोणता? ट्रोपिकामाइड. ट्रोपिकामाइड हा रिफ्रॅक्टरी एरर टेस्टिंग साठी प्रेफर्ड आहे. परंतु जर कोणी तुम्हाला विचारलं चिल्ड्रन मध्ये कोणता प्रेफर्ड करणार, तर चिल्ड्रन मध्ये आपल्याला स्ट्रॉंग अँटीकोलिनर्जिक ड्रगची गरज असते, कारण कोलिनर्जिक टोन खूप स्ट्रॉंग असतो, म्हणून अँटॅगोनिस्ट पण स्ट्रॉंग पाहिजे. त्यामुळे चिल्ड्रन मध्ये आपण ॲट्रोपिन यूज करतो. कोणता यूज करतो? ॲट्रोपिन. लक्षात आलं? समजलंय? आवाज येतोय ना? हॅलो, हा, येस सर. येतोय? येस सर. हा, ट्रोपिकामाइड आपण ओव्हरऑल यूज करतो रिफ्रॅक्टरी टेस्टिंग साठी, पण चिल्ड्रन मध्ये काय यूज करतो? ॲट्रोपिन. कारण चिल्ड्रन मध्ये कोलिनर्जिक टोन स्ट्रॉंग असतो आणि
कोलिनर्जिक टोन म्हणजे ऍसिटिल कोलिनची ऍक्शन स्ट्रॉंग असते, त्यामुळे आपल्याला अँटी कोलिनर्जिक पण स्ट्रॉंग यूज करावा लागतो, त्यामुळे आपण ॲट्रोपिन यूज करतो. लक्षात आलं तुम्हाला? ओव्हरऑल ट्रोपिकॅमाइड, पण चिल्ड्रन मध्ये ॲट्रोपिन. आता एमसीक्यू इथं क्लिअर झालेले आहे. आता पुढच्या स्लाइड मध्ये खूप सारे एमसीक्यू आणि ते तुमचे ऑलरेडी क्लिअर झालेले आहेत. मी तुमच्याशी आता हे ऑफ्थॅल्मिक प्रिपरेशन तुम्हाला काही मी दाखवतोय, ते तुम्हाला सगळ्यांना माहित असतील. ट्रोपेकामाइड, सायक्लोपेंटोलेट, त्यानंतर होमॅट्रोपिन आहे, त्यानंतर ट्रोपिकॅमाइड फिनिलेफ्रिन कॉम्बिनेशन पण येतं. तर एकच आहे काय 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 फिनाइलफेरिन आणि ट्रोपिकामाइड एकत्र? नाही, हे एकत्र आपण वेगळ्या सोल्युशन गोष्टीसाठी देतो. ट्रोपिकामाइड फिनिलेफ्रिन एकत्र कॉम्बिनेशन पण आहे आणि मिड्रेटिक इफेक्ट येतो. ऍक्च्युली काय आहे की हे जे ड्रग्ज आहेत हे डायग्नोसिस पॉइंट ऑफ व्ह्यू रिफ्रॅक्टरी टेस्टिंग साठी वापरतात, हे मी तुमच्याशी डिस्कस हा, केलंय. पण याच्या व्यतिरिक्त त्याचा काही यूज पण आहे, क्लिनिकल यूज, थेराप्युटिक यूज म्हणतो आपण. तर जे आय रिलेटेड इन्फेक्शन असतं ना पेशंटला, ज्यांना केराटायटिस, आयरिडोसायक्लायटिस, हा. ओके, कंजक्टायवायटिस झालेलं असतं, तर अशा पेशंटमध्ये कधी कधी डॉक्टर्स हे मिड्रॅटिक्स देतात. मिड्रॅटिक्स दिल्याने काय होतं, त्यांनी ट्रोपिकामाइड किंवा फिनिलिफ्रिन दिल्याने जे म्हणजे मेनली याच्यामध्ये ट्रोपिकामाइडचा रोल आहे की जो आईला आहे ना, अल्टरनेट मिड्रेटिक आणि मॅसेज करण्यासाठी का? नाही 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 नाही, हायड्रेटिक दोन्ही मिड्रेटिक आहे ना, ट्रोपिकामाइड दोन्ही मिड्रेटिक, हा बरोबर. दोन्ही मिड्रेटिक आहे. फक्त पण एक जेव्हा आईला रेस्ट द्यायची असते किंवा आपल्याला मिड्रेटिक इफेक्ट पाहिजे आहे त्यावेळेस, आता डायग्नोसिस पॉईंट नाही, डायग्नोसिस पॉईंट ऑफ व्ह्यू नाही, थेराप्युटिक पॉईंट ऑफ व्ह्यू, थेराप्युटिक पॉईंट ऑफ व्ह्यू जेव्हा आपण आईला रेस्ट म्हणजे इन्फेक्टिव्ह कंडिशन मध्ये हे करायचे असते, रेस्ट आईला, तर त्यावेळेस आपण हे ड्रग यूज करू शकतो. त्यात तर युजेस मध्ये येणारच आहे ते, त्यावेळेस आपल्याला हे. पण आता रिफ्रॅक्टरी टेस्टिंग करायची असेल तर आपल्याला एक तर ट्रोपिकामाइड यूज करावं लागेल, ओके, किंवा हं. आपल्याला फंडस्कोपी करायची असेल त्यासाठी आपल्याला फिनाइल. काय फिनिलेफ्रिन, आयडियली आयडियली म्हणजे आयडियल ते आहे. समजा आता फिनिलेफ्रिन अवेलेबलच नाहीये, तर ह्या 4 ड्रग मध्ये कोणता करू शकतो का? आपल्याला मिड्रेटिक इफेक्ट जो लागतोय तो फंडस्कोपी मध्ये येणारच आहे या ड्रगने. पण ह्या ड्रगचा अजून ऍडिशनल इफेक्ट काय येणार आहे? सायक्लोपेडिया. सायक्लोप्लेजिया, तो लागत नाहीये. पण आता लागेल. समजा फिनिलेफ्रिन अवेलेबल नाहीये तुमच्याकडे बेस ड्रग, मग यापैकी कोणता यूज करू शकतो आपण? ट्रोपिकामाइड. ट्रोपिकामाइड यूज करू शकतो, कारण ब्रीफेस्ट ऍक्शन आहे त्याची. बरोबर. ते Short. अल्टरनेटिव्ह, हा, पण जनरली फंडोस्कोपीसाठी आपण फिनिलेफ्रिन प्रेफर करतो. आता हे पहा, अँटीकोलिनर्जिक ड्रग म्हणजे ॲट्रोपिन सारखे, तर त्यांची ऍक्शन्स काय होती पहा. कोणती होती? मिड्रेसिस होती, बरोबर. सायक्लोप्लेजिया आहे. लाईट रिफ्लेक्स लॉस होतो का अँटीकोलिनर्जिक ड्रगने? आपण पाहिलेलं आहे. येस, Yes, होतो. अँटीकोलिनर्जिक जिथं मस्कुरेनिक रिसेप्टर ब्लॉक झाले, Loss of light सर्क्युलर लॉस ऑफ लाईट रिफ्लेक्स आहे. आणि इंट्राऑक्युलर प्रेशर अँटीकोलिनर्जिक ड्रग काय करतात? वाढवतात. वाढवतात. लक्षात आलं हे तुमचे ऍक्शन? येस सर. ओके. आता त्यानंतर ऍड्रिनर्जिक ड्रग काय करतील? ऍड्रिनर्जिक ड्रग काय करतात? ते पण मिड्रेसिस करतात, अल्फा 1 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन, बरोबर आहे. हम्म. ऍड्रिनर्जिक ड्रग सायक्लोप्लेजिया करतात का? नाही. नाही, नो सायक्लोप्लेजिया. ऍड्रिनर्जिक ड्रग मग लाईट रिफ्लेक्स लॉस होतो का? नाही. नाही, नो लॉस ऑफ लाईट रिफ्लेक्स. आणि इंट्राऑक्युलर प्रेशर काय करतात? ते कमी करतात. डिक्रीज. मी ते तुम्हाला कम्पेअर केलं तेव्हा चारही गोष्ट सांगितलेल्या आहे. लक्षात आलं? एमसीक्यू आला लक्षात येईल. हे दोन्ही हो सर. option तुमच्या क्लिअर पाहिजे. आता आपण खूप डिटेल मध्ये गेलेलो आहोत. आता नेक्स्ट आहे, अँटीकोलिनर्जिक ड्रग आणि ऍड्रिनर्जिक ड्रग दोन्ही मिड्रेसिस करतात. फरक काय आहे? अँटीकोलिनर्जिक कोणत्या टाईपचा मिड्रेसिस करतात? पॅसिव्ह. पॅसिव्ह का ऍक्टिव्ह? पॅसिव्ह. पॅसिव्ह करतात. ऍड्रिनर्जिक ड्रग ऍक्टिव्ह. ऍक्टिव्ह. मग तेच आहे पहा, अँटीकोलिनर्जिक ड्रग प्रोड्यूस पॅसिव्ह मिड्रेसिस व्हाईल ऍड्रिनर्जिक ड्रग प्रोड्यूस ऍक्टिव्ह मिड्रेसिस. ऍक्टिव्ह. क्लिअर?
ओके. आता रिफ्रॅक्टरी टेस्टिंग साठी कोणतं यूज करतात आणि फंडस्कोपी साठी कोणता ग्रुप यूज करतात? रिफ्रॅक्टरी टेस्टिंगला कोणते ग्रुप यूज करणार? अँटीकोलिनर्जिक करणार का Anticholinergic. ॲड्रिनर्जिक? अँटीकोनिल. अँटीकोलिनर्जिक. वेळ. आणि फंडस्कोपी साठी कोणता करणार? Adrenergic. का? करेक्ट तो आहे. आपल्याला फक्त तिथे हे पाहिजे, रिफ्रॅक्टरी टेस्टिंग मध्ये आपल्याला काय पाहिजे? फक्त मेट्रिसेस. नाही, रिफ्रॅक्टरी टेस्टिंग साठी काय पाहिजे? रिफ्रॅक्टरी टेस्टिंगला कोणता ड्रग यूज करतो? अँटीकोलिनर्जिक. रिफ्रॅक्टरी टेस्टिंग मध्ये काय लागतं आपल्याला? मिड्रेसिस पण लागतं आणि Encyclopedia पण. म्हणून आपण अँटीकोलिनर्जिक करतो. आणि फंडस्कोपी साठी फक्त हो. मिड्रेसिस लागतं, नो सायक्लोप्लेजिया. त्यासाठी मग आपण फंडस्कोपी साठी कोणता प्रेफर करणार? ॲड्रिनर्जिक. तर तेच Yes. दिलंय पुढं. Anticholinergic drugs are preferred in refractory testing while adrenergic drugs are preferred in fundoscopy. लक्षात आलं? फंडस्कोपी म्हणजे जे रेटायना आहे त्याला चेक करायचं असेल त्याला आपण फंडस्कोपी म्हणतो. ओके, ठीक आहे. फंडोस्कोपी मध्ये सर इंजेक्शन देतात ना याच्यात? नाही, इंजेक्शन आपण जे आहे ते फंडोस्कोपी मध्ये फक्त आपण ऑब्झर्व करतो. इंजेक्शन जे देताना तर रेटायना रिलेटेड प्रॉब्लेम जर असेल, रेटायनोपॅथी असेल, रेटायनल डिटॅचमेंट असेल, डायबेटिक रेटायनोपॅथी असते, ओके, तर त्यामध्ये आपण तिथं रेटायनाशी रिलेटेड ट्रीटमेंटमध्ये व्हेट्रो रेटायनल सर्जन जे असतात ते तिथं इंजेक्शन देऊ शकतात किंवा लेझर ट्रीटमेंट देतो आपण, लेझर ट्रीटमेंट. तर ते फंडस्कोपी मध्ये फक्त एक्झामिनेशन असते, बरोबर आहे. त्यानंतर ट्रीटमेंट मध्ये नेक्स्ट पार्ट येतो. रेटायना जर प्रॉब्लेम असेल तर आपण त्या गोष्टी करतो. तर काही पेशंटला डायबेटिक रेटिनोपॅथी असते किंवा हायपरटेन्शन मुळे रेटायनल डिटॅचमेंट झालेली असते. तर प्लेन जे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट असतात ते इंजेक्शन नाही देऊ शकत. त्यासाठी इन्स्ट्रुमेंट वेगळं लागतं. व्हेट्रो रेटायनल सर्जन, त्याला VR सर्जन म्हणतात. तर त्याची फेलोशिप MS ऑफ्थॅम नंतर किंवा डिप्लोमा ऑफ्थॅम नंतर असते. त्यानंतर मग ते त्या ट्रीटमेंट देऊ शकतात. तर त्याचे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते सर्व वेगळे असतात. ठीक आहे. येस सर. ओके. आता लॅक्रिमेशन मध्ये कोणते ड्रग लॅक्रिमेशन कमी करतात? अँटीकोलिनर्जिक करतात का ॲड्रिनर्जिक? अँटीकोलिनर्जिक. ॲड्रिनर्जिक ड्रगचा काहीच रोल नाही लॅक्रिमेशन मध्ये. का नाही, नाहीये? नाही. कारण तिथं ॲड्रिनर्जिक रिसेप्टर नाही, तिथं मस्क्युलर रिसेप्टर रिसेप्टर आहे. हा, येस एक येस. लॅक्रिमेशन कोण करतं? कोलिनर्जिक ड्रग. कोलिनर्जिक. लॅक्रिमेशन कमी कोण करतं? अँटीकोलिनर्जिक. तर ड्रायनेस ऑफ आईज हे अँटीकोलिनर्जिक साईड फक्त इफेक्ट. अँटीकोलिनर्जिक. तर हे सगळे MCQ चे स्लाइड झाली. हे तुम्हाला एक्झाम मध्ये आठवलं नाही आठवलं तरी चालू शकतं. फक्त MCQ. MCQ तुमचे कन्सेप्ट क्लिअर होता. तुम्हाला आता मिड्रेसिस काय आहे, सायक्लोपेजिया काय आहे, लॉस ऑफ लाईट रिफ्लेक्स काय आहे, पॅसिव्ह मिड्रेसिस, ऍक्टिव्ह मिड्रेसिस काय आहे, रिफ्रॅक्टरी टेस्टिंग मध्ये काय करतो, फंडस्कोपी मध्ये काय करतो, ह्या टर्मिनॉलॉजी तरी कळल्या त्याच्यामुळं. तर डिटेलमध्ये आपण त्यासाठीच डिस्कस करतोय की कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. ओके. आता बाकीचे ऍक्शन्स आपल्याला ऑलरेडी माहित आहे ते आपण कंप्लीट करूया. स्मूथ मसलवर ॲट्रोपिन किंवा अँटीकोलिनर्जिक ड्रगचे ऍक्शन कोणते आहे? तर कोलिनर्जिक ड्रग स्मूथ मसलचं कॉन्ट्रॅक्शन करता आपण पाहिलेलं आहे आणि स्पिंक्टर रिलॅक्स करता आपण पाहिलेलं आहे. जसं GIT मध्ये म्हणजे आता कोलिनर्जिक ड्रग किंवा ऍसिटिल कोलिन ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन करतो. ऍसिटिल कोलिन आपण आधी पहिले कोलिनर्जिक सिस्टीमचे ऍक्शन समजून घेतल्या तर अँटीकोलिनर्जिक ऍक्शन लक्षात राहतील. GIT वर स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट होतात त्यामुळं ॲब्डोमिनल पेन होतो. ऍसिटिल कोलिन स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट करतो GIT चे, पण स्पिंक्टर रिलॅक्स करतो. मग ऍनल, इलिओसिकल, पायझोरिक स्पिंक्टर रिलॅक्स होतात त्यामुळे डिफिकेशन होतं. ओके. युरिनरी ब्लॅडरवर डेट्रुजल मसल कॉन्ट्रॅक्ट होतं, ट्रायगोन आणि स्पिंक्टर रिलॅक्स होतं म्हणजे वॉइडिंग ऑफ युरिन होतं. तर ह्या कोलिनर्जिक किंवा ऍसिटिल कोलिनचे ऍक्शन आहे. मग अँटीकोलिनर्जिक ड्रग काय करतील? याच्या विरुद्ध करतील. अँटीकोलिनर्जिक ब्रोंकायवर काय ऍक्शन करतील? म्हणजे अँटीकोलिनर्जिक स्मूथ मसल रिलॅक्स करता आणि स्पिंक्टर कॉन्ट्रॅक्ट करता, उलटी ऍक्शन होते, हे लक्षात घ्या. येस. ओके. म्हणजे कोलिनर्जिक ड्रग काय करतात? तर समजा कोलिनर्जिक ड्रग म्हणू शकतो किंवा आपण
कोलिनर्जिक न्यूरोट्रान्समीटर जो आहे बॉडी मधल्या ऍसिटिल कोलिन, तर हे काय करतात, स्मूथ मसल काय करतात, कॉन्ट्रॅक्ट करतात कॉन्ट्रॅक्ट करतात. M3 रिसेप्टर, आणि स्पिंक्टर काय करतात, रिलॅक्स. स्पिंक्टर रिलॅक्स करतात. मग अँटीकोलिनर्जिक ड्रग काय करतील, स्मूथ मसल रिलॅक्सेशन, आणि स्पिंक्टर काय होईल, कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट. हे लक्षात. मग ब्रॉन्कियल स्मूथ मसल रिलॅक्स होतील, ब्रॉन्कोडायलेटेशन होईल. GIT स्मूथ मसल रिलॅक्स होतील, अँटी स्पाझमोटिक इफेक्ट येईल. ओके, स्पिंक्टर कॉन्ट्रॅक्ट होतं. GIT मध्ये कॉन्स्टिपेशन साइड इफेक्ट दिसतो. युरिनरी ब्लॅडर डेट्रुजल मसल रिलॅक्स होईल आणि स्पिंक्टर कॉन्ट्रॅक्ट होईल. म्हणजे ज्यांना म्हणजे युरिनरी रिटेन्शन ह्या ड्रग मुळे होऊ शकतो. लक्षात आलं. ह्या ड्रग मुळे कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. लक्षात आलं. ह्या ड्रग मुळे ब्रॉन्कोडायलेटेशन होतं. ब्रॉन्कोडायलेटेशन झाल्यामुळं हे ड्रग्स अस्थमामध्ये आपण यूज करू शकतो. बरोबर आहे. Yes. बरोबर आहे. अस्थमामध्ये Yes. शकतो. स्मूथ मसल GIT चे रिलॅक्स झाल्यामुळे स्पाझमोटिक पेन मध्ये आपण यूज करतो. अँटी स्पाझमोटिक मध्ये बस्कोपॅन तुम्ही ऐकलेलं आहे, Yes. सायक्लोमाइन तुम्ही ऐकला आहे. ओके, त्यानंतर म्हणजे सायक्लोपाम नावाची टॅबलेट, तर हे अँटी स्पाझमोटिक ते यूज करतात. आणि युरिनरी ब्लॅडरवर डेट्रोजल मसल रिलॅक्स होतील, स्पिंक्टर कॉन्ट्रॅक्ट होईल आणि त्याच्यामुळं युरिनरी रिटेन्शन होतं. त्यामुळं ज्या पेशंटमध्ये युरिनरी अर्जन्सी आहे, ड्रिबलिंग ऑफ युरिन आहे, त्यामध्ये आपण हे ड्रग देऊ शकतो. अवॉइड. नाही, अवॉइड नाही, आपण युरिनरी म्हणजे ज्या पेशंटमध्ये युरिनरी Sphincter अर्जन्सी आहे, स्पिंक्टर कॉन्ट्रॅक्ट होतं, डेट्रोजल मसल रिलॅक्स होतं. स्पिंक्टर कॉन्ट्रॅक्ट झालं आणि डेट्रोजल मसल रिलॅक्स झालं, म्हणजे आता समजा हा युरिनरी ब्लॅडरचा डेट्रोजल मसल आहे आणि खाली स्पिंक्टर आहे. डेट्रोजल मसल रिलॅक्स झाला रिलॅक्स. आणि स्पिंक्टर कॉन्ट्रॅक्ट झालं, म्हणजे युरिनरी काय होईल, रिटेन्शन. मग कोणत्या पेशंट मध्ये देऊ शकतो आपण, ज्याच्यात परत परत लघवीला जावं लागतंय, हा. युरिनरी ड्रिबलिंग ऑफ युरिन आहे, येस सर. ब्लॅडर मध्ये देऊ शकतो. म्हणजे ज्याच्यात आपल्याला युरिनरी ब्लॅडरची कॅपॅसिटी वाढवायची आहे, युरिनरी रिटेन्शन करायचं आहे, त्यामध्ये Yes. आपण देऊ शकतो. बरोबर आहे. Yes. नॉक्चर्नल एन्युरेसिस साठी इमिप्रॅमाइन नावाचा ड्रग देतात. नॉक्चर्नल एन्युरेसिस ऐकलंय वर्ड, नॉक्चर्नल Yes, sir. एन्युरेसिस म्हणजे Yes, लहान मुलं लहान रात्री झोपेत. झोपेत लघवी करतात. ओके, Yes. असा यूज पाहिलाय तुम्ही इमिप्रॅमाइनचा. Yes, sir. ओके, तर ते ट्रिप्टोमर देतो ना, ते ॲमिट्रिप्टिलिन वगैरे. ॲमिट्रिप्टिलिन. ओके ओके, तर त्यात इमिप्रॅमाइन नावाचा पण ड्रग आहे. तर त्यांना ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक ऍक्शन आहे इमिप्रॅमाइनला. कोणती आहे, ऍडिशनल Addition. अँटीकोलिनर्जिक ऍक्शन. आणि त्यामुळं इमिप्रॅमाइन ऍक्च्युली तो अँटी डिप्रेशन ड्रग आहे. बरोबर आहे. Yes, कोणता sir. आहे, अँटी डिप्रेशन, पण त्याला ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक ऍक्शन आहे. त्यामुळं आपण हे ड्रग नॉक्चर्नल एन्युरेसिस मध्ये देतो, म्हणजे युरिनरी रिटेन्शन होण्यासाठी. लक्षात आलं. तर हे स्मूथ मसल वरच्या ऍक्शन्स आहे. आणि तुम्हाला कोलिनर्जिक ऍक्शन लक्षात आले तर अँटीकोलिनर्जिक ऍक्शन लगेच लक्षात येतं. पाच स्मूथ मसल, ऑल विजरल स्मूथ मसल रिसीव्ह पॅरासिम्पॅथेटिक इनर्वेशन अँड आर रिलॅक्स बाय ॲट्रोपिन. ॲट्रोपिन दिलं तर रिलॅक्सेशन होतं स्मूथ मसल. GIT मध्ये काय होतं पहा, स्मूथ मसल्स रिलॅक्स होतात. ओके, आणि स्पिंक्टर काय होता, कॉन्स्ट्रिक्ट Contract. होता. ओके ओके, म्हणजे Yes. त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन होऊ शकतं, साईड इफेक्ट. ओके, पेरिस्टासिस इनकम्प्लिटली सप्रेस होते, ब्रॉन्कोडायलेटेशन होतं. बरोबर आहे. त्यामुळे आपण अँटीकोलिनर्जिक ड्रग अस्थमात यूज करतो. त्यामध्ये इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड ऐकलंय ना तुम्ही. Yes, sir. इप्राट्रोपियम ब्रोमाइड, आणि जास्त करून आपण साल्ब्युटामॉल यूज करतो. ओके, पण ऍडिशनल ब्रॉन्कोडायलेटेशन साठी इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड आपण यूज करतो. जास्त ते COPD मध्ये उपयुक्त आहे अस्थमापेक्षा, आपण पाहणार आहे नंतर. त्यानंतर युरेटर आणि युरिनरी ब्लॅडरवर काय इफेक्ट आहे, ब्लॅडर कॅपॅसिटी काय होईल, वाढ. वाढेल. मग न्यूरोजेनिक ब्लॅडर किंवा एन्युरेसिस मध्ये आपण ते यूज करू शकतो. ग्लँड्सवर काय ऍक्शन होईल, तुम्ही सांगा आता. तुम्हाला जर
कोलिनर्जिक ऍक्शन आठवत असेल तर ऍट्रोपिन ग्लॅन्ड्सवर काय करेल? सिक्रेटरी कोलिनर्जिक ऍक्शन काय आहे ग्लॅन्ड वरची? तेच बरोबर आहे. काय होईल? Secretion कमी करतील. सिक्रेटरी येस, सिक्रेशन काय होईल? कमी होईल. कमी कर. मग कोणते हम्म. सिक्रेशन कमी होईल ते सांगा. लॅक्रिमेशन कमी होईल, सलायव्हेशन कमी होतील. ओके, अजून ब्रॉन्केल्स सिक्रेशन कमी होईल. गॅस्ट्रिक गॅस्ट्रिक सिक्रेशन कमी होईल, स्वेटिंग कमी होईल. एक स्वेटिंग sweating. बरोबर. आणि त्याचमुळं आपण ते ड्रग पेप्टिक अल्सर मध्येही यूज करू शकतो अँटी सिक्रेटरी प्रॉपर्टीमुळं. लक्षात आलं? गॅस्ट्रिक सिक्रेशन कमी होतं, परंतु आपण आता जास्त करून प्रोटॉन पंप इन्हिबिटर यूज करतोय. बरोबर आहे. ओमेप्राझोल, पॅन्टोप्राझोल, रॅबिप्राझोल हे ड्रग जास्त यूज होत नाही डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये, पण फार्मॅक पॉईंट ऑफ व्ह्यू क्लासिफिकेशन मध्ये तुम्हाला माहित पाहिजे पेप्टिक अल्सर मध्ये कोणते ड्रग यूज करतात ऍसिड सिक्रेशन कमी करणारे. तर त्यामध्ये अँटीकोलिनर्जिक ड्रग पण आहे. त्यामध्ये H2 अँटागोनिस्ट आहेत. तुम्हाला माहीतच असतील, रॅनिटिडिन, सिमिटिडिन आणि प्रोटॉन पंप इन्हिबिटर तुम्हाला माहिती आहे, ओमिप्राझोल, पॅन्टोप्राझोल. पण आता बेस्ट जे आहे ते आहे प्रोटॉन पंप इन्हिबिटर. ओके, तर सिक्रेशन सगळं कमी करतात, ते तुम्हाला आता माहित झालंय. तर याच्यामुळं काय होऊ शकतं? सलायव्हरी सिक्रेशन कमी झाले तर ड्रायनेस ऑफ माउथ होऊ शकतं. लॅक्रिमल सिक्रेशन कमी झाले तर ड्रायनेस ऑफ आईज होऊ शकतं. ओके, ड्रायनेस ऑफ स्वेटिंग कमी झालं तर ड्रायनेस ऑफ स्किन होऊ शकतं. ओके, ट्रकिओब्रॉन्कियल सिक्रेशन कमी झाले तर म्युकस प्लग फॉर्मेशन होऊ शकतं. हे साईड इफेक्ट आहे. लूज मोशन मध्ये सर वापरते. लूज मोशन मध्ये आपल्याला हे वापरू शकतो, काही डायरिया मध्ये आपण यूज करू शकतो बरं का हे ड्रग्स. ओके, डायरियामध्ये. परंतु अजून काही ड्रग आपल्याकडे आहेत, म्हणजे लोमोटिल तुम्हाला माहित असेल. लो मोठे ओके, डायफाईन किंवा लोपरॅमाइड नावाचा ड्रग आहे. त्याचा ब्रँड नेम मला तर माहित नाही, पण लोपरॅमाइड पण कमी करू शकतो. परंतु इन्फेक्टिव्ह डायरियामध्ये जनरली आपण मोटिलिटी कमी होणारे ड्रग यूज नाही केले पाहिजे. त्याचं रिझन आपण नंतर पाहणार आहोत. इन्फेक्टिव्ह डायरियामध्ये इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन बसते. येस, इंटेस्टायनल म्हणजे काय आहे की जे इन्फेक्टिव्ह डायरिया आहे, कॉज जर इन्फेक्टिव्ह ओरिजिनचा असेल आणि आपण मोटिलिटी कमी करणारे ड्रग दिले तर स्पेशली लहान मुलात तर आपण अवॉइडच केलं पाहिजे ड्रग बिलो 6 इयर 4 इयर. आपण लोपरॅमाइड किंवा लोमोटिल हे यूज करत नाही. त्याचं रिझन तेच आहे, इन्फेक्टिव्ह डायरियामध्ये जे इन्फेक्शन आहे ते तसंच इंटेस्टाईन मध्ये राहू शकतं, क्लिअर होणार नाही कॉन्स्टिपेशन किंवा मोटिलिटी कमी झाल्यामुळं. आणि त्याच्यामुळं टॉक्सिक मेगाकोलॉन होण्याचे चान्सेस आहे. आणि टॉक्सिक मेगाकोलॉन झालं म्हणजे इन्फेक्शन इंटेस्टाईन मध्येच तसं राहील, टॉक्सिक मेगाकोलॉन होईल आणि ते इन्फेक्शन ब्लड मध्ये गेलं तर सेप्टिसिमिया होऊ शकतो. म्हणून इन्फेक्टिव्ह डायरियामध्ये रुटीनली ते यूज नाही केले पाहिजे. खूपच आता क्लिनिकल केसेसमध्ये खूप जण अँटीबायोटिक्स बरोबर ते कंबाईन करतात जर फ्रिक्वेन्सी जास्त असेल. फ्रिक्वेन्सी जर 10 वेळा 15 वेळा असेल तर त्यावेळेस ते करतात. व्हेटरनरी मध्ये सर ॲट्रोपिन मारतात बरं काय. कशात? व्हेटरनरी मध्ये व्हेटरनरी डॉक्टर. व्हेटरनरी डॉक्टर. मग कशासाठी? या म्हणजे त्या गायांना वगैरे असं हे झालं तर. ओके, गायांमध्ये यूज होतं. ओके ओके. हो. हा हा हा. लूज मोशन साठी. लूज लूज मोशन. मोशन. ओके 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 ओके. लूज मोशन साठी यूज. ओके, ठीक. तर युजेस मध्ये रुटीनली एवढं कॉमनली यूज होत नाही. आपल्याला इन्फेक्टिव्ह कॉज असेल तर अँटीबायोटिक्स यूज करणं पहिले महत्वाचे आहे. फ्रिक्वेन्सी किती आहे त्याच्यानंतरचा तो प्रश्न येतो. नॉन इन्फेक्टिव्ह डायरियामध्ये, नॉन इन्फेक्टिव्ह ओरिजिनचा डायरिया असेल, फ्रिक्वेन्सी खूप असेल, त्यावेळेस अँटी मोटिलिटी ड्रग आपण यूज करू शकतो. ठीक आहे. येस सर. ऍसिड सिक्रेशन, पेप्सिन सिक्रेशन आणि म्युकस सिक्रेशन म्हणजे GIT रिलेटेड, स्टमक रिलेटेड तिन्ही सिक्रेशन ते कमी करतं. ओके, आता बाईल प्रोडक्शन हे कोलिनर्जिक सिस्टीमच्या कंट्रोलवर नाहीये, म्हणजे कोलिनर्जिक सिस्टीम बाईल सिक्रेशन ऍफेक्ट करत नाही. त्यामुळे अँटीकोलिनर्जिक ड्रगचा पण बाईल प्रोडक्शन आणि सिक्रेशनवर इफेक्ट नाहीये. कारण ऍसिटिल कोलिनचा इफेक्ट असेल तर ॲट्रोपिन तो ब्लॉक करणार आहे. ओके, आता हा इफेक्ट आपण पाहिलेला नाहीये बॉडी टेम्परेचर. तर ॲट्रोपिन
बॉडी टेम्परेचर वाढवतं. अँटीकोलिनर्जिक ड्रग बॉडी टेम्परेचर वाढवतात. तर हे कसं वाढतं बॉडी टेम्परेचर? तर त्याचं रिझन असं आहे, एक म्हणजे हे ॲट्रोपिन लाईक ड्रग स्वेटिंग कमी करतात, स्वेटिंग इनहिबिट होतं आणि स्वेटिंग इनहिबिट झाल्यामुळं, स्वेटिंग न झाल्यामुळं हीट आतमध्येच राहते बॉडीच्या आणि त्याच्यामुळं ॲट्रोपिन फिवर नावाची कंडिशन डेव्हलप होऊ शकते हायर डोसला. इस्पेशली चिल्ड्रनमध्ये होतं ते. आणि त्याचप्रमाणे जे ब्रेनमधले टेम्परेचर रेग्युलेटिंग सेंटर आहे, ते टेम्परेचर रेग्युलेटिंग सेंटरमध्येही ॲट्रोपिनचा इफेक्ट आहे आणि त्यामुळं हायपोथॅलॅमस नावाचा जो अवयव आहे, ब्रेन मधला जो ब्रेनचा पार्ट आहे, तिथं टेम्परेचर रेग्युलेटिंग सेंटर असतं, ते थोडं हायर लेवलला सेट होतं आणि त्याच्यामुळं बॉडी टेम्परेचर वाढतं ॲट्रोपिनमुळे. त्याला ॲट्रोपिन फिवर म्हणतात. चिल्ड्रनमध्ये जास्त दिसून येऊ शकते हाय डोस ॲट्रोपिन यूज केलं तर. तर ॲट्रोपिन फिवर हे का होतं असं तुम्हाला जर कोणी वाहिवत विचारलं तर त्याचं रिझन दोन आहेत. एक ब्रेन मधले जे टेम्परेचर रेग्युलेटिंग सेंटर आहे ते हायर पॉइंटला सेट होतं ॲट्रोपिन दिल्याने आणि दुसरं ॲट्रोपिन स्वेटिंग इनहिबिट करतं. त्याच्यामुळे हीट जी आहे ती शरीरातून बाहेर पडत नाही. हीट प्रोडक्शन तर होतंय पण हीट लॉस नाही होत आणि त्याच्यामुळं टेम्परेचर वाढतं. त्याला ॲट्रोपिन फिवर असं म्हणतात. स्पेशली चिल्ड्रनमध्ये होतं. लोकल अॅनास्थेटिक ऍक्शन ॲट्रोपिनला आहे परंतु ती माइल्ड आहे. ओके, इरिटंट प्रॉपर्टी असल्यामुळे तो तसा यूज करत नाही लोकल अॅनास्थेटिक म्हणून. तर ठीक आहे, फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन आपल्या संपलेल्या आहेत. इंडिव्हिज्युअल ड्रग जे आहे ना ते मी उद्या डिस्कस करेल आणि युजेस डिस्कस करेल. आता हे सगळे डिटेल इंडिव्हिज्युअल ड्रग्स तुम्हाला एक्झाम मध्ये कोणीही विचारणार नाहीये, लक्षात घ्या. तुम्हाला क्वेश्चन काय येईल, क्लासिफाय अँटीकोलिनर्जिक ड्रग, मेन्शन युजेस अँड ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ अँटीकोलिनर्जिक ड्रग. त्यात फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन विचारले का? नाही. पण युजेस लक्षात ठेवायला तुम्हाला माहित काय पाहिजे, फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन. म्हणून आपण त्या डिटेलमध्ये डिस्कस केलं. तर क्वेश्चन मध्ये फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन विचारल्या तर लिहायच्यात. मी आता खूप आता सध्या पेपर चेकिंग मध्ये होतो, MBBS चे पेपर चेकिंग केले, त्याच मी डिस्कस करतोय. आता तर आपलं लेक्चर झालंय, तर त्यांच्या काही मिस्टेक्स होतात ते मी तुम्हाला 2 मिनिटं सांगतो.